नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत. अकॅडमी आपल्यासाठी 2023च्या कंबाईन परीक्षा म्हणजे MPSC अंतर्गत होणाऱ्या PSI STI ग्रुप बी आणि ग्रुप सी या अनुषंगानं PYQ सिरीज घेऊन येत आहे. आपला जो आजचा पेपर आहे तो 8 ऑक्टोबर 2022ला झाला होता. या पेपरचं डिस्कशन आपण करतोय. कंबाईनचा पेपर आहे. याच्या अगोदर मी लेक्चर 2023चा जो 30 एप्रिल 2023ला कंबाईनचा पेपर झाला होता, याचं डिटेलमध्ये जेवढे काही इतिहास या विषयाचे क्वेश्चन आले त्याचं डिटेलमध्ये डिस्कशन घेतलेलं आहे. आता या सेशनचा या PYQचा फायदा आपल्याला काय होतो म्हणजे समजा 24 मध्ये तुम्ही तयारी करताय, 25 मध्ये तयारी करताय, कशा प्रकारचे क्वेश्चन आणते, कोणत्या एरियाला फोकस केलता. उदाहरणामध्ये कालच्या ह्याच्यानुसार आपण 1857च्या उठावावर 2 क्वेश्चन होते, संस्थेवर क्वेश्चन होता, समाज सुधारकावर क्वेश्चन होता, उठावावर क्वेश्चन होता, घटनात्मक विकासावर क्वेश्चन होता, गव्हर्नर जनरलवर क्वेश्चन होता. ओके, आजच्या या सिरीजमध्ये जे 2022ला झाली होती म्हणजे 22च्या पेपरच्या 23चा पेपर जाऊ शकतो आणि 23 जे आपण काही मागच्या PYQच्या बेसिसवर बघा, व्यवस्थित बघा, या PYQच्या बेसिसवर फ्युचरमध्ये तुम्ही जे 2024ची तयारी करताय, 25ची तयारी करताय, या सगळ्यासाठी लक्षात ठेवा हे PYQ विश्लेषण सिरीज खूप गरजेचं आहे. त्याचं कारण लक्षात राहू द्या. इतिहास हा विषय आपण जर सिलेबस पाहिला तर आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, इम्प्लिसिट इनहरंट याच्यामध्ये समाज सुधारक असतात. सिलेबस खूप वास्ट आहे. आपल्याला एरिया डिसाईड करता आला पाहिजे आणि या PYQच्या बेसिसवर आपल्याला क्वेश्चन सॉल्व करता आले पाहिजे किंवा क्वेश्चन टॅकल करता आलं पाहिजे. काही गोष्टी आणखीन एक महत्त्वाच्या असतात. आपण एक क्वेश्चन सॉल्व करतो, त्याच्या अनुषंगाने या PYQ सिरीजमध्ये आपल्याला सराउंडिंग माहिती खूप मिळते. एक क्वेश्चनचं उत्तर आपण 30 सेकंदात सांगू शकतो, पण मी 5 ते 7 मिनिट एक क्वेश्चन डिस्कस करतोय. लक्षात ठेवा, 5 मिनिट अवरेज तरी 4 मिनिट 5 मिनिट. त्याचं कारण तुम्हाला परीक्षेमध्ये कुठल्याही लक्षात ठेवा बॅरियर किंवा अडथळा फेस करायची गरज पडणार नाही जर त्याच अनुषंगाने प्रश्न आला तर. मित्रांनो, हे सिरीज लक्षात ठेवा, हे PYQ सिरीज 2016 पर्यंतचे आपण सगळे कंबाईनचे MPSC अंतर्गत संयुक्त पूर्व परीक्षा गट ब क चे म्हणजे कंबाईनचे जेवढे काही पेपर झालेत त्याचे 16 पर्यंतचे सगळे पेपर आपण कव्हर करणार आहेत. आजचा हा दुसरा लेक्चर आहे PYQ सिरीज 2022चा. काल एक लेक्चर घेतलं होतं. हे असंच सिरीज चालू राहील. याच प्रमाणे करंट अफेअरचं पण PYQ, त्याचप्रमाणे सागर करे सर पॉलिटीचं, जगताप सर इकॉनॉमिक्स, असं आमचं सिरीज सुरू आहे. 24च्या कंबाईन एक्झामला टार्गेट ओरिएंटेड आहे. व्यवस्थितपणे आपल्याला लक्षात ठेवा, तुम्ही अनालिसिस करा. एक विनंती आहे, PYQ सिरीज नक्की बघा. माझा वैयक्तिक अनुभव आहे, कारण का तुम्हाला जर भूतकाळात क्वेश्चन कसे आले हे माहीत नसेल तर अचानक किंवा आपण परीक्षेला जेव्हा सामोर जातो तेव्हा आपण काय होतो, गोंधळून जातो. त्यापेक्षा जर आपण क्वेश्चनचं व्यवस्थितपणे, आणि मी कालच्या 23 आणि 22चा पेपरचं जेव्हा अनालिसिस करून सांगतो, एक्झामचा जो पूर्वीचा पॅटर्न होता 1 लाइनर तो चेंज होतोय. लक्षात ठेवा, काही क्वेश्चन 2 लाइनर 3 लाइनर 4 लाइनर पण येत आहेत. त्याच्यामुळे काय होतंय, पेपरचं स्ट्रक्चर बदलते. या अनुषंगाने हे सिरीज आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. उज्ज्वल आपल्याला 24 मध्ये यश मिळावं या अपेक्षेने इतिहास या विषयाचा आपण डिस्कस करतोय. आजच्या लेक्चरचा जो पहिला प्रश्न आहे, भारताच्या दळणवळण, लक्षात ठेवा, भारताच्या दळणवळण क्षेत्राच्या विकासाविषयी खालीलपैकी कोणतं विधान लक्षात ठेवा बरोबर आहे. कोणतं क्षेत्र विचारले, दळणवळण. चला आपण बघूया. आपल्या दळणवळणाचे जे काही साधन आहेत, उदाहरणामध्ये रेल्वे असेल, रस्ते असेल, सागरी वाहतूक असेल, लक्षात ठेवा या संबंधीचा प्रश्न आहे. फक्त भारताच्या दळण क्षेत्राविषयीचा खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. हा प्रश्न इतिहासचा आहे, म्हणजे मी थोडं इथं करेक्शन करतो. प्रश्न असा यायला पाहिजे होता, ब्रिटिश इंडियाच्या काळामधलं एक जे काही दळणवळणाचे साधन होतं याविषयीचा हा प्रश्न आहे, ब्रिटिश भारतातील. ओके, काहीच हरकत नाही, कारण इतिहास भारताचा आहे. ओके, इतिहासाची व्याख्याच आहे काय, भूतकाळातील घडलेल्या घटनेचा इतिवृत्त म्हणजे इतिहास. मग आता हा भूतकाळात घडलेल्या काहीतरी घटना आहेत. ब्रिटिश भारतामधला संबंधी हा दळणवळणाचा प्रश्न आला. लक्षात ठेवा काय, दळणवळणासंबंधीचा रस्ते वाहतूक, सागरी वाहतूक, रेल्वे विषयीचा प्रश्न आहे. सिस्टमॅटिक प्रश्न बघा, व्यवस्थितपणे पर्याय अ ब क ड 4 पर्याय दिलेत. आपल्या समोर 4 पर्याय आहेत आणि दळणवळणाविषयी योग्य विधान कोणतं. आणखीन एक विनंती आहे, तुमचा 15 सेकंद 10 सेकंद जाऊ द्या, पण क्वेश्चन व्यवस्थित रीड करा. काय क्वेश्चनची डिमांड आहे बघा. पहिलं अ काय म्हणतं की सार्वजनिक बांधकाम खाते, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात PWD.
खाते लॉर्ड डलहौसीच्या काळात निर्माण केलं गेलं. लॉर्ड डलहौसी यांचा कालखंड आहे 1848 ते 56. ओके, आता तुम्हाला क्ल्यू मिळेल. पहिलं विधान, लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये हे खातं निर्माण केलं गेलं. तर मित्रांनो, राहू द्या आपल्यासाठी माहिती, हे विधान बरोबर आहे. काय, लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये. आपण बेसिक पासून थोडं समजून घेऊया. लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये हे खातं निर्माण केलं गेलं. परंतु ह्या PWD, ज्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो सार्वजनिक, काय PWD याचं मराठी नाव सार्वजनिक बांधकाम खातं, याच्या अगोदर याचं कार्य कोणत्या विभागाअंतर्गत होतं? तर लष्कर मंडळ. हे आपल्यासाठी बेसिक माहिती राहू द्या. लष्कर मंडळ काय करत होतं? रस्ते विभागाचं काम, किंवा ज्याला आपण म्हणतो सार्वजनिक बांधकाम खात्याच्या निर्मितीच्या अगोदर काय करत होतं? लष्कर मंडळ हे काय करत होतं? सार्वजनिक निर्माण, त्याला आपण म्हणतो सार्वजनिक बांधकामासंबंधी जे काय आहे ते कार्य लष्कर मंडळ पाहत होतं. म्हणजे PWDच्या अगोदर जर प्रश्न विचारला तर लष्कर मंडळ ही बेसिक गोष्ट माहित राहू द्या. आता डलहौसीच्या काळामध्ये काय झालं? डलहौसीच्या काळामध्ये स्वतंत्र विभाग करण्यात आला, त्याचं नाव सार्वजनिक बांधकाम खातं किंवा विभाग, लक्षात राहू द्या. आता या विभागाअंतर्गत काही महत्वाचे काम पण झाले होते. प्रश्न जर मॉडिफाय झाला 24ला किंवा 25ला, लक्षात राहू द्या, तर PWD डिपार्टमेंट डलहौसीच्या काळामध्ये निर्माण करण्यात आलं, इथपर्यंत ठीक आहे. या खात्याअंतर्गत कोणते महत्वाचे काम झाले ज्याला आपण हायलाइट करू शकतो? गंगेचा मुख्य कालवा, लक्षात राहू द्या ही गोष्ट. गंगा नदीचा मुख्य कालवा म्हणजे गंगेचा मुख्य कालवा हा IMP करा पॉइंट. कालवा निर्माण करण्यात आला, त्याचं काम करण्यात आलं PWDच्या अंतर्गत. आणि आपल्यासाठी बेसिक माहिती राहू द्या, म्हणजे सिंचन कार्यासंबंधी अनेक योजना PWDच्या अंतर्गत करण्यात आल्या. उदाहरण त्याच्यानंतर 8 एप्रिल 1954ला सुरू झाला कोणता? हा कालवा. ओके, यानंतर दुसरं महत्वाचं पंजाब दोआब संबंधीचा प्रश्न आहे. पंजाब दोआब मध्ये पंजाब बारी दोआब, काय बारी दोआब या ठिकाणी लक्षात ठेवा काय करण्यात आलं? महत्वाचा कालवा निर्माण करण्यात आला. तसंच भारतामध्ये अनेक PWDच्या अंतर्गत ऐतिहासिक ब्रिटिश भारतातील पुलाचं बांधकाम यांच्या अंतर्गतच झालं. ओके, त्याचप्रमाणे ग्रँड ट्रँक रोड, लक्षात राहू द्या, ग्रँड ट्रँक रोड बघा कलकत्त्याहून कुठपर्यंत जातो तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. ग्रँड ट्रँक रोड शेरशाह सुरी, त्यानंतर आपल्याला काही इतिहास माहित राहू द्या. ग्रँड ट्रँक रोडचं काम पण PWDच्या अंतर्गत सुरू झालं. आता यानंतर पुढचा, लॉर्ड कॉर्नवालिस व जॉन शोरच्या काळात रस्त्याच्या बांधकामात मोठी चालना मिळाली. तर हे विधान चूक आहे. लॉर्ड कॉर्नवालिस न्याय व्यवस्था, प्रशासन, सिव्हिल सर्व्हिस, पर्टिक्युलरली न्याय व्यवस्थेला कॉर्नवालिस कोड म्हणतात. म्हणजे महसुलापासून प्रशासकीय, लक्षात ठेवा, ज्युडिशरी वेगळं करण्यासाठी कॉर्नवालिस यांची ही न्याय व्यवस्था. जॉन शोरचा पण हाच कालखंड आहे. म्हणजे कॉर्नवालिस हे 1786 ते 93 च्या दरम्यान गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल होते. तर जॉन शोर हे 1793 ते 98 होते. या कालखंडासंबंधीचा हा प्रश्न होता. हा उत्तर चूक आहे. काय, हे पर्याय चूक आहे. रस्त्याचं बांधकाम मोठे चालण्यामुळे चूक. यानंतर रेल्वेच्या सुरुवातीच्या काळात ब्रॉडगेजचा मार्ग बांधण्यात आला. हे मित्रांनो ब्रॉडगेजचा प्रस्ताव होता, हे व्यवस्थित समजून घ्या. ब्रॉडगेजचा प्रस्ताव होता आणि या संबंधी डलहौसीचं काय होतं? पॉझिटिव्ह मत होतं की ब्रॉडगेजची रेल्वे सुरुवात करावी असं. परंतु हा प्रस्ताव मान्य होऊ शकला नाही. काय होऊ शकला नाही? मान्य होऊ शकला नाही. यामुळे काय लक्षात ठेवा, हा ब्रॉडगेजचा प्रस्ताव कॅन्सल झाला. काय ब्रॉडगेजचा प्रस्ताव म्हणजे खरं तर ब्रॉडगेज मार्ग बांधला हे चूक. याच्यामुळे काय झालं? हा ब्रॉडगेजची रेल्वे सुरुवातीला नव्हती, म्हणजे बांधण्यात आली नव्हती. हे आपल्याला माहित राहू द्या. ब्रॉड गेज नव्हती, मीटर गेज, लक्षात ठेवा. नॅरो गेज आपण मीटर गेज म्हणतो. या विषयीचं जास्त स्टँडर्ड म्हणजे रेल्वे संबंधी जे काही रुळासंबंधीचा जो प्रश्न आहे याच्यावर प्रश्न होता की सुरुवातीला जेव्हा 1853ला भारतात पहिली रेल्वे धावली कुठं? मुंबई ते ठाणे, किती? 34 किलोमीटर. ओके, आता याच्या संबंधीचा हा प्रश्न आहे. परंतु बेसिकली लक्षात ठेवा, डलहौसी ब्रॉडगेजच्या बाजूने होते, पण विकास सिंग बघा रेल्वेचं त्या म्हणजे एक लेखक आहेत विकास सिंग, त्यांचं म्हणणं असं आहे की 1868 पर्यंत सैनिकांच्या हालचाली, दुष्काळ, काही उठाव होत होते. यावेळेस जलद गतीनं काम व्हावं यासाठी शेवटी काय झालं? मीटर गेजला मान्य देण्यात आली. म्हणून सुरुवातीच्या काळात याचं उत्तर आहे मीटर गेज. ही बेसिक गोष्ट माहित राहू द्या, मीटर गेज. त्यामुळे ब्रॉड गेज हे उत्तर नाही. काय चुकलं आपल्याला? ही बेसिक ब आणि क हे चूक आहे. आता पुढचं, नागपूर परिषदेने सरकारला 20 वर्षाचा रस्ते सुधार योजना सादर केली होती. हे पण पर्याय बरोबर आहे. काय? हा पण पर्याय बरोबर आहे. म्हणून बघा अ आणि ड म्हणजे 2 नंबरचं याचं उत्तर आहे.
मित्रांनो तुमचे 2 ते 3 मिनिटं 4 मिनिटं गेले असतील. प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. प्रश्न होता दळणवळणासंबंधीचा. ओके. आता प्रश्न अ ब क ड ए बी सी डी मध्ये विचारलाय. आता रूल आउट कसं करायचं, डोकं व्यवस्थितपणे वापरा. बघा आता कसं थोडं अनालिसिस करा. आपण सगळ्यांनीच अभ्यास केलेला असतो, फक्त प्रश्नाला रूल आउट करता आलं पाहिजे. आपल्याला ही रस्त्या बांधकामासंबंधी ही नागपूर परिषद नवीन वाटते. यानंतर हा रस्ते बांधकामाची मोठा चालना मिळाली, हा पण नवीन वाटल. हा आपल्याला कदा कुठं इकॉनॉमिक्स मध्ये जॉग्राफी मध्ये कुठेतरी वाचण्यात आलं असेल, ब्रॉड गेज, मीटर गेज, नॅरो गेज, स्टँडर्ड गेज. ओके ठीक आहे, काय हरकत नाही. व्यवस्थित बघा. ग्रँड ट्रँक रोडचं नाव कुठं आलं आपल्याला लगेच लक्षात येतं, लक्षात ठेवा. किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग हा डलहौसी, हा आपल्याला फिक्स माहित राहतो. याच्या संबंधी आता मी तुम्हाला एक अनालिसिस करून सांगतो प्रश्न कसा आलाय ते व्यवस्थित. प्रश्न 2 प्रकारे विचारलाय. एक बघा, गव्हर्नर जनरल यांना अनुसरून विचारला प्रश्न आहे. दुसरं, ब्रिटिश भारतातील प्रशासकीय कारभार चालू असताना किंवा प्रशासकीय कारभारामध्ये दळणवळणाचं महत्व किंवा ब्रिटिशांनी भारतामध्ये दळणवळणाचं जाळं कसं निर्माण केलं या संबंधीचा प्रश्न आहे. म्हणजे प्रश्न दुहेरी आहे. ओके, म्हणजे नागपूर परिषदेने सरकारला 20 वर्ष सुधार योजना सादर केली, हेही बरोबर आहे. इथं बारीक मायक्रो अनालिसिस केले. म्हणजे एमपीएससी मधली संयुक्त, लक्षात ठेवा, ज्याला आपण संयुक्त पूर्व परीक्षा म्हणतो, ही सोपी राहिलेली नाही. राज्यसेवेसारखा यूपीएससी सारखा अ ब क ड मध्ये आणि रूल आउट करायला सांगितले. रेल्वेच्या सुरुवातीच्या काळात मीटर गेज मायक्रो विचारले, लक्षात ठेवा. कॉर्नवालिस आणि जॉन काळात रस्ते बांधकामाला मोठी चालना मिळाली, हे पण चूक. कारण का कॉर्नवालिस हे न्याय व्यवस्थेसंबंधी, ज्याला आपण सर्किट कोर्ट म्हणतो, ज्युडिशियली सेपरेट फ्रॉम रेव्हेन्यू. जॉन शोर, हे बेसिक गोष्टी आपल्याला माहित राहू द्या. कारण का आपल्याला ह्या गोष्टी माहित झाल्याशिवाय, आपल्याला म्हणजे चांगल्या प्रकारे रीडिंग केल्याशिवाय, कॉम्प्रिहेन्सिव्ह लक्षात रीडिंग केल्याशिवाय, अनालिसिस केल्याशिवाय या प्रश्नाचं उत्तर आपण देऊ शकत नाहीत. पुढचा प्रश्न व्यवस्थित प्रश्न बघा. गिरणी कामगारासंबंधी मी सरळ म्हणेल, हा कामगारांच्या संघटनेसंबंधीचा, म्हणजे कामगार प्लस कामगार म्हणजे वर्कर, म्हणजे कामगारासंबंधीच्या कामगार आणि संघटना याच्या संबंधीचा प्रश्न आहे, प्लस व्यक्ती. ओके, प्रश्न रिपीटच आहे बघा. मी तर म्हणेल प्रश्न रिपीट झालाय, परंतु काय केले, 4 प्रश्न एकाच ठिकाणी मिक्स केलेत आणि एक प्रश्न बनवलाय. कसा विचार, आता 2023 ला विचारलं होतं नारायण मेघाजी लोखंडे यांच्याविषयी 1890 ला. याच्या अगोदर कंबाईन असेल, ग्रुप सी असेल, ग्रुप बी असेल, राज्यसेवा असेल, या सगळ्यामध्ये हा प्रश्न रिपीट झालाय. फक्त काय केले, 1 लाइनर क्वेश्चनला 4 लाइनर बनले, जोड्या लावामध्ये तयार केले व्यवस्थित. एका साईडला बघा क्ल्यू दिले आपल्याला, 1890, 1818, 1818 आणि सॉरी काय 1918, 1918 आणि 1920. एका साईडला वर्ष दिले, दुसऱ्या साईडला संघटना, त्याच्यानंतर पुढे त्यांचे संबंधित व्यक्ती दिलेत. ओके, एक डोक्यामध्ये आपल्याला फिक्स माहित आहे, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस म्हणलं की लाला लजपत राय, डोक्यातच आपल्या फिक्स असते. बरोबर आहे, मला माहित आहे. सगळ्यांनी, तुम्हीही स्पर्धा परीक्षा केली आहे, मीही स्पर्धा परीक्षा केली आहे. बघा, मुंबई गिरणी कामगार संघटना, अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन, मद्रास लेबर युनियन. मद्रास म्हणलं की आपल्या डोक्यात कुठंतरी हे बीपी वाडिया नाव येतं, लक्षात ठेवा. अहमदाबाद टेक्सटाईल असोसिएशन म्हणले की महात्मा गांधी. तुम्हाला नवं वाटलं तर आणखीन एक नाव पाठ करा कधी आलं तर, अनुसयाबेन जरी आलं पर्यायामध्ये लक्षात राहू द्या. आणि पुढं नारायण मेघाजी लोखंडे, बॉम्बे मिल हँड असोसिएशन, इंग्लिश मध्ये म्हणायचं बॉम्बे मिल हँड असोसिएशन. आता मी प्रश्नाचं सरळ उत्तर सांगितलं तसं नाही, हे आपल्याला 100% प्रत्येक स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मित्रांनी जर PYQ चे क्वेश्चन वाचले असतील, जर तुमच्या कानावर जर पडला असेल तर ह्या 2 गोष्टी 100% माहित असतात. थोडं लॉजिक लावून बघा. याचं जर आपल्याला 4 मिळते तर आपल्या पर्यायामध्ये कुठं दिसतंय का बघा, याचं 4 म्हणजे बघा 2 ठिकाणी आहे. यानंतर डीचं 1 कुठं दिसतंय बघा, डीचं 1 हे पण 2 ठिकाणी आहे. रूल आउट करू शकत नाही, आपल्याला एक माहिती पाहिजे आणखीन. मद्रास लेबर युनियन बीपी वाडिया, सीचं 2. ठीक आहे, उत्तर येतं 2. आता आपल्याला कसं हे सगळं कसं माहित पाहिजे आणि हे कसा अभ्यास करायला पाहिजे, सरळ लक्षात राहू द्या. जेवढ्या काही कामगार असेल, शेतकरी असतील, मी परत सांगतो, किसान सभा असतील, कामगारासंबंधी जेवढे काही संघटना असतील, काँग्रेसच्या स्थापनापूर्वीच्या आणि काँग्रेस नंतरचा एक क्वेश्चन येतो म्हणजे येतो. आता इथं 4 संघटना एकत्र करून त्यांचं वर्ष इथं क्ल्यू दिलाय आपल्याला, इथं कन्फ्यूज नाही केलं, क्ल्यू दिलाय. फक्त काय केलंय हे लक्षात ठेवा, इथं 2 याच्यात अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन,
हा ठीक आहे, ही आपल्याला बेसिक गोष्ट माहित राहू द्या. याच्यानंतर हा जो प्रश्न आलाय हा कामगारांसंबंधीच्या संघटना, आता थोडं मी डिटेल मध्ये अनालिसिस करतो, तुमचा 2 ते 3 मिनिट वेळ घेतो, कारण का हा महत्वाचा टॉपिक आहे. कोणत्या? कामगारांसंबंधीचा. नारायण मेघाजी लोखंडे नाव आले बघा, यांच्या संबंधीचा प्रश्न कोणता? बॉम्बे मिल हँड असोसिएशन 1890 ला मित्रांनो, यांच्याच प्रयत्नामुळं नारायण मेघाजी लोखंडे यांच्याच प्रयत्नामुळं 10 जून 1890 ला भारतामध्ये पहिल्यांदा कामगारांना ऐतिहासिक रविवारची सुट्टी मिळाली. ओके. कामगार हितवर्धक सभा व सोशल सर्व्हिस लीग ह्याही कामगारांसंबंधीच्या संघटना होत्या. तसंच आणखीन एक बेसिक गोष्ट माहित राहू द्या, एक महत्वाची आणखीन एक गोष्ट, आपल्याला आता ह्या 4 माहित आहेत, मी आणखीन तुम्हाला 2-3 महत्वाच्या संघटना सांगतो. आता मला एवढं सांगायचंय, नारायण मेघाजी लोखंडे यांनी 1884 ला, बघा लक्षात राहू द्या, या सुट्टीसाठी प्रयत्न केले. 6 वर्षांत त्यांना यश आलं. याच दरम्यान त्यांनी भारतामधला कामगारांचा पहिला मोर्चा मुंबईमध्ये घडून आणला. त्याचप्रमाणे भारतामधील महिला कामगारांचा पहिला मोर्चा तेही मुंबईमध्ये घडून आणला, ही माहिती राहू द्या. यानंतर नारायण मेघाजी लोखंडे यांनी दीनबंधू हे वृत्तपत्र 1880 ला मुंबईमधून सुरुवात केलं होतं, कारण का त्याचं पुन्हा सुरुवात केली होती, हे माहित राहू द्या. त्यांनी गुराखी या वृत्तपत्राचं पण कार्य केलं होतं, हे माहित राहू द्या. कारण नारायण मेघाजी लोखंडे म्हणलं की कामगार चळवळीचे किंवा कामगार संघटनेचे जनक. आता कामगारासंबंधी आलायच प्रश्न, तर थोडं कार्ल मार्क्सची घोषणा आपण ऐकूया. जेव्हा रशियन क्रांती झाली, रशियन क्रांती, कार्ल मार्क्सची घोषणा तर खूप पूर्वीची आहे. घोषणा काय होती? जगातील कामगारांनो संघटित व्हा किंवा एक व्हा. काय कार्ल मार्क्स काय म्हणला होता? जगातील कामगारांनो एक व्हा. हा PYQचा मध्ये मी जे विश्लेषण करतोय हा कुठेतरी तुम्हाला क्ल्यू देऊन जाईल, कार्ल मार्क्सची घोषणा. याच्यानंतर महत्वाचं पुढे बघा, महत्वाचं आणखीन काय, आता पुढचं अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन, महात्मा गांधी. आता मद्रास लेबर युनियन याच्याविषयी थोडं बघूया. याच्यामध्ये BP वाडिया आणखीन एक व्यक्तिमत्व यांच्या सहकार्य लाभलं होतं. कोणता? मद्रास लेबर युनियनला. आता मद्रास लेबर युनियनला कल्याण सुंदर मुदलियार, कल्याण संबंधित व्यक्ती सुंदर मुदलियार, लक्षात ठेवा मुदलियार यांचं सहकार्य लाभलं होतं. कोणते? मद्रास लेबर युनियन, जे 1918 ला स्थापन झाली होती. याचे संस्थापक आणखीन 2 महत्वाचे व्यक्ती होते, रामा नजू नायडू व जी चेलोपन्नी चेटी. काय? जी चेलोपन्नी चेटी व रामानुजू नायडू हे 2 व्यक्ती संस्थापकापैकी एक होते. याच्यानंतर पुढे आणखीन महत्वाची म्हणजे सगळ्यात महत्वाची संघटना ज्याच्यावर आपल्याला आणखीन एक प्रश्न येतो, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, लाला लजपत राय. ओके. आता थोडे हे पाहण्या अगोदर एक इतिहास पाहूया, याची पार्श्वभूमी पाहूया. कामगारासंबंधीची म्हणजे महत्वाची आणखीन एक संघटना, 5व्या नंबरचं नाव टाका, कामगार, एकाच ठिकाणी लिहून घ्या, हितवर्धक, हितवर्धक कामगार हितवर्धक सभा. ही ठिकाण स्थापना झाली होती कुठं? मुंबईला. ही आपल्याला बेसिक गोष्ट माहित राहू द्या, 1909 ची आहे. आणखीन एक नाम जोशी, लक्षात ठेवा, नारायण मल्हार जोशी, गोपाळ देवधर यांनी स्थापन केलेली सोशल सर्व्हिस लीग. बघा लक्षात ठेवा, ह्याला D आणि ह्याला F करा, सोशल सर्व्हिस लीग. सर्व्हिस लीग मित्रांनो, हाच PYQचा फायदा असतो, सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी आपल्याला अनालिसिस करून मिळतात. ओके. कधी झाली होती ही पण? 1909 ला. याच्यामध्ये नरेश अण्णा द्रविड, लक्षात राहू द्या, गोपाळ देवधर व नारायण मल्हार जोशी यांनी तिघांनी मिळून ही संघटना, पर्टिक्युलरली नाम जोशी, नारायण मल्हार जोशी यांची सोशल सर्व्हिस लीग. कामगार हितवर्धक सभा, याच्या संबंधी आपला व्यक्तीही प्रश्न येऊ शकतो, लक्षात ठेवा. काय प्रश्न? व्यक्तीवर पण येऊ शकतो. काय प्रश्न? सीताराम बोले, लक्षात ठेवा, भिवाजी नरे आणि एक आणखीन एक व्यक्ती आहे मित्रांनो, त्यांचं नाव आठवत नाही मला. 3 व्यक्तींनी ही महत्वाची कामगार हितवर्धक सभा व सोशल सर्व्हिस लीग, याच्यामध्ये नाम जोशी, नाम नारायण मल्हार जोशी, हे बेसिक गोष्ट माहित राहू द्या, याच्यावर प्रश्न येतो. गोपाळ देवधर आणि नरेश अण्णा द्रविड यांनी स्थापन केली होती. याच्यानंतर 1907 ला याच्यामध्ये एक भारतामध्ये एक पोस्ट ऑफिस संबंधी बॉम्बे पोस्टल युनियन, बॉम्बे पोस्टल युनियनची पण स्थापना झाली होती. काय पोस्टल युनियन. आणि त्याच्यानंतर टिळकांनी, बघा लक्षात ठेवा, टिळकांना जेव्हा अटक झाली, कधी? 1908 ला. लक्षात ठेवा, 6 वर्ष शिक्षा झाली, त्याच्या विरोधामध्ये भारतातील पर्टिक्युलरली महाराष्ट्रातील कामगारांनी 6 दिवस संप पुकारला होता. कधी? 1908 ला. याच्यानंतर पुढे महत्वाचं आणखीन, अखिल भारतीय
जी कामगार संघटना होती कोणती, पहिली ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस होती. याच्यानंतर या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसमध्ये 1928 ला थोडी फूट पडली विचारधारेमुळं. याच्यात रूपांतर ऑल इंडिया ट्रेड, आपल्याला ही बेसिक गोष्ट माहीत राहू द्या. काँग्रेस ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसमध्ये 2 वेळा फूट पडली होती. ऑल इंडिया ट्रेड युनियन फेडरेशन याचं नेतृत्व नाम जोशी यांनी केलं होतं. काय, ITF याचं नेतृत्व नाम जोशी, नारायण मल्हार जोशी यांनी केलं होतं 1928 ला. आणि याच्यानंतर पुन्हा महत्वाची जी पुन्हा फूट पडली, ही फूट पडली होती 1947 ला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली. त्याचं नाव होतं ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस. बघा, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस. याच्यानंतर काय झालं, इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस ही दुसरी फूट होती 1947 ला. इथं नेतृत्व लाभलं होतं सरदार पटेलांचं. सरदार पटेल जे 1920 ला स्थापन झाली होती, ज्याचे पहिले अध्यक्ष होते ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे लाला लजपत राय. याची पहिली फूट या संघटनेची 1928 ला पडली. फेडरेशन मध्ये रूपांतर झालं आणि दुसरी फूट 47 ला पडली. आता हे सगळं बघत असताना आपल्याला आणखीन एक गोष्ट माहीत राहू द्या, सगळ्यात महत्वाची आणखीन एक गोष्ट. याच दरम्यान 1926 ला बॉम्बे टेक्सटाईल असोसिएशनची पण स्थापना झाली होती 1926 ला. याच्या संबंधी व्यक्तिमत्व नारायण मल्हार जोशी. याच्यानंतर कामगारासंबंधी पहिला ऍक्ट, कामगारांना पहिली संघटना म्हणजे मोर्चा करण्याचा, संप करण्याचा अधिकार कोणत्या कायद्याने मिळाला हे मला सांगायचं होतं, म्हणून मी 2 मिनिट एक्स्ट्रा सांगितलं. 1926च्या दरम्यान लक्षात ठेवा, ट्रेड बघा भारतातील कामगारासंबंधी महत्वाचा कायदेशीर मान्यता मिळाली. नाव आहे इंडियन ट्रेड युनियन ऍक्ट. इंडियन, हे कुठेतरी लिहून घ्या शॉर्टकट मध्ये, इंडियन ट्रेड युनियन ऍक्ट हा 1926 चा कायदा होता. या कायद्याने कामगारांना पहिल्यांदा संप करण्याचा किंवा कामगार कायदे संघटनेला कायदेशीर मान्यता मिळाली. याच्यानंतर कामगारासंबंधी 2 बिल आहेत बघा, लक्षात ठेवा. भगतसिंग, सुखदेव राजगुरू, चंद्रशेखर आझाद, बुटकिशोर दत्त. आपल्याला माहित आहे केंद्रीय लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये बॉम्ब टाकला होता भगतसिंगांनी. आता याच्या संबंधी 2 बिल आहेत, ट्रेड डिस्प्यूट बिल आणि पब्लिक सेफ्टी बिल. लक्षात राहू द्या, ट्रेड पब्लिक सेफ्टी बिल हेच आपल्याला मला सांगायचं होतं, कारण का भगतसिंगाचा आपण कामगाराविषयी सकारात्मक व्ह्यू होता. याच्यानंतर आणखीन एक संघटना होती 1927 ला स्थापन झालेली, पीजंट अँड वर्कर पार्टी. बघा 1927 ला, ही बेसिक गोष्ट आहे माहित आहे. श्रीपाद अमृत डांगे, मुझफर अहमद आणि PC जोशी, सोहन सिंग, लक्षात ठेवा, यांनी स्थापन केली पीजंट अँड वर्कर पार्टी 1927. ह्या झाल्या सगळ्या कामगारासंबंधीच्या संघटना. फक्त मला बिलावर थोडं बोलायचंय. ट्रेड डिस्प्यूट बिल आणि पब्लिक सेफ्टी बिल, भगतसिंगांनी जेव्हा केंद्रीय विधानसभेमध्ये बॉम्ब टाकला त्यावेळेस या बिलाची चर्चा चालू होती. आता इंडियन ट्रेड युनियन ऍक्टचं महत्व काय, कामगार संघटनेला कायदेशीर मान्यतेसाठी 1926 ला कायदा पास झाला होता. आता तुम्ही म्हणता सर 4 मिनिटापासून 5 मिनिटापासून एकाच क्वेश्चनवर का? मित्रांनो, जर आयोग 4 क्वेश्चन एकाच क्वेश्चन मध्ये बसवत असेल तर सराउंडिंग हे आपल्याला संघटना माहित पाहिजे, व भविष्यामध्ये याच्या संबंधी प्रश्न आला तर आपला चुकणार नाही. आता आणखीन याच्यात माहिती आहे MN रॉय संबंधीची कामगार संघटना. ओके, पण आता आपण नेक्स्ट क्वेश्चन मध्ये मी कव्हर करतो. पुढचा प्रश्न, काँग्रेसचे अधिवेशन व त्यांचे अध्यक्ष. मित्रांनो, याच्या संबंधीचं लक्षात ठेवा, आमच्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या प्लेलिस्ट मध्ये युट्यूब चॅनलला याच्या संबंधीचे 30 मिनिटाचं लेक्चर आहे. डिटेल 1885 ते 1947-48 काँग्रेसचे स्थान, अधिवेशन, ठिकाण, वर्ष आणि अध्यक्ष आणि आउटपुट या सगळ्यांचं डिटेलमध्ये लेक्चर आहे. आपण एकदा आमच्या युट्यूब चॅनलला व्हिजिट द्या. डिटेलमध्ये ह्या प्रश्नाचं तर उत्तर मिळेलच, पण भविष्यामध्ये आपला प्रश्न चुकणार नाही. आता बघा, प्रथम काँग्रेसचं अधिवेशन मुंबई. ओके, 1885 एकदम बरोबर आहे. तारीख फक्त ऍड करतो, 28 डिसेंबर 1885 ला गोकुलदास तेजपाल संस्कृत कॉलेज मुंबई या ठिकाणी अधिवेशन भरलं. या अधिवेशनाचे अध्यक्ष होते व्यामेशचंद्र बॅनर्जी. एकूण सदस्य उपस्थित होते 72. सर्वात जास्त सदस्य, हा प्रश्न आलाय, सर्वात जास्त सदस्य हे बॉम्बे प्रांताचे होते आणि यावेळेस 72 सदस्यापैकी 2 मुस्लिम सदस्य पण उपस्थित होते. हेही आपल्याला माहित राहू द्या. किती? 2. लक्षात ठेवा, सयानी आणि धर्म लक्षात ठेवा, हे 2 सदस्य उपस्थित होते. काय? सयानी, हे आपल्याला माहिती राहू द्या. आणि धरमसी 2 सदस्य काय होते, पहिल्या अधिवेशनामध्ये उपस्थित होते. यानंतर महत्वाची बेसिक गोष्ट,
व्यामेशचंद्र बॅनर्जी हे अध्यक्ष होते. आता पुढे ऍडिशन माहिती, हे पहिले ख्रिश्चन होते, पहिले ख्रिश्चन अध्यक्ष. आता या अधिवेशनासाठी जे जागा होती ती पुणे ठरलं होतं, पण पुणे या ठिकाणी कॉलराची साथ पसरली होती. त्यामुळे अधिवेशन मुंबईला शिफ्ट झालं. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन ह्या अधिवेशनाचं पूर्ण आयोजन केलं होतं, लक्षात ठेवा. ठिकाण होतं गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेज मुंबई. यानंतर पुढे महत्वाचं आणखीन, आता या अधिवेशनामधलं आणखीन काय महत्वाचं बघा, व्यामेशचंद्र बॅनर्जी हे 2 वेळा काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष झाले होते. कधी 1885 आणि पुढचं आहे 1892. आपल्यासाठी ही बेसिक गोष्ट माहित राहू द्या. 1885 आणि 1892. 1892चं अधिवेशन हे लंडनला घ्यायचं होतं, परंतु तिथं इलेक्शन असल्यामुळे तिथं काय झालं, हे कॅन्सल झालं. आता प्रश्न आलाय अधिवेशन त्याचे अध्यक्ष, मी परत सांगतो, 1885 अधिवेशन मुंबईला व्यामेशचंद्र बॅनर्जी हे काँग्रेस इतिहासामध्ये 2 वेळा अध्यक्ष होते. 1892 ला आणि 1885 ला. काँग्रेसच्या इतिहासामधले पहिले ख्रिश्चन अध्यक्ष कोण, तर व्यामेशचंद्र बॅनर्जी. ओके, दुसरा आपल्याला ब मध्ये काय म्हणतं, दुसरं काँग्रेसचं अधिवेशन कलकत्ता या ठिकाणी झालं होतं 1886 ला. एकदम बरोबर आहे. अध्यक्ष कोण होते, दादाभाई नौरोजी. मित्रांनो, दादाभाई नौरोजी हे अधिवेशनाचे अध्यक्ष होते. आता एकूण बघा, लक्षात ठेवा, एकूण काँग्रेसचे अधिवेशनाचे दादाभाई नौरोजी 3 वेळा अध्यक्ष होते, हेही माहित राहू द्या. 1893 ला आणि 1906 ला. व्यवस्थित समजून घ्या, हे कलकत्त्याला झालं होतं, हे लाहोरला झालं होतं आणि हे परत कलकत्त्याला झालं होतं. दादाभाई नौरोजी एकूण काँग्रेसच्या 3 अधिवेशनाचे अध्यक्ष होते. याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही. बघा, लक्षात ठेवा, यावेळेस आपल्याला थोडा क्ल्यू मिळतोय. दादाभाई नौरोजी 3 वेळा अध्यक्ष होते, हरकत नाही. यानंतर आपल्याला ही बेसिक गोष्ट आणखीन माहित राहू द्या. 1986च्या अधिवेशनाचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी होते. यावेळेस लक्षात ठेवा, एकूण सदस्य किती उपस्थित होते प्रश्न आला तर 434 सदस्य उपस्थित होते आणि या अधिवेशनामध्ये जवळपास 20 मुस्लिम सदस्य उपस्थित होते. आपल्याला आणखीन माहिती राहू द्या, दादाभाई नौरोजी हे 93च्या अधिवेशनाध्यक्ष आणि 1906 ला पहिल्यांदा काँग्रेसच्या व्यासपीठावर, हा शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा, काँग्रेसचं देह हे स्वराज्य आहे असं उद्गारण्यात आलं. कोणतं स्वराज्य, लक्षात ठेवा. 1906 ला. इथं 100% तुम्हाला परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. स्वराज्य हे 1906च्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये. आता तिसरं काँग्रेसचं अधिवेशन मद्रासला भरलं होतं. आणखीन एक सांगायचं राहून चाललंय, दादाभाई नौरोजी हे पहिले पारशी अध्यक्ष होते, पारशी व्यक्ती. तिसरं अधिवेशन 1887 ला अध्यक्ष होते बघा व्यामेशचंद्र बदरुद्दीन तय्यबजी, पहिले मुस्लिम अध्यक्ष. या अधिवेशनामध्ये एकूण 607 सदस्य उपस्थित होते. किती? 607. भारताचे एकूण किती? 607 सदस्य उपस्थित होते. आता सगळ्यात महत्वाचं पुढचं अधिवेशन आहे. मला आणखीन एक बेसिक गोष्ट सांगायची आहे या अधिवेशनासंबंधी. महादेव गोविंद रानडे यांनी एक संस्था स्थापन केली होती, संघटना, नाव होतं राष्ट्रीय सामाजिक परिषद. राष्ट्रीय सामाजिक परिषद. मला हे का सांगायचं बघा, कारण का 1887 ला ही परिषद सामाजिक विषयावर चर्चा करण्यासाठी 1887 ला स्थापन केली होती आणि काँग्रेसचं अधिवेशन संपल्यानंतर त्याच अधिवेशनाच्या ठिकाणी काय 1995 पर्यंत, आय थिंक मी जर बरोबर असेल तर बघा, माफ करा, 1895 पर्यंत. कधी? 1895 पर्यंत ही संघटना, कोणती? राष्ट्रीय सामाजिक परिषद, काँग्रेसच्या अधिवेशनानंतर त्याच ठिकाणी, नंतर बरं का, त्याच ठिकाणी सामाजिक परिषदेचं अधिवेशन घेत हे 95 पर्यंत चालू होतं. नंतर काँग्रेसमधून विरोध झाल्यामुळे ते कॅन्सल झालं. ओके, आता राष्ट्रीय सामाजिक परिषदेचा उद्देश काय होता तर काँग्रेस ही राजकीय विषयावर चर्चा करत होती, राष्ट्रीय सामाजिक परिषद सामाजिक विषयावर चर्चा करत होती. ओके, आता याच्या संबंधी आणखीन बघा, महत्वाचं आणखीन 4थं अधिवेशन आपल्या परीक्षेला आलेलं आहे. बघा, 4थं अधिवेशन हे महत्वाचं अधिवेशन होतं. इथं ऍडिशन एक माहिती, पहिले मुस्लिम अध्यक्ष, लक्षात राहू द्या, बदरुद्दीन तय्यबजी. अधिवेशनाचं ठिकाण मद्रास. 4थं अधिवेशन अलाहाबाद. पहिले ब्रिटिश व्यक्ती अध्यक्ष होते, त्यांचं नाव आहे जॉर्ज यूल. काय नाव आहे? जॉर्ज यूल. तुम्हाला क्ल्यू देतो मित्रांनो, आपल्यासाठी बेसिक गोष्ट माहित राहू द्या. जॉर्ज यूल हे पहिले ब्रिटिश व्यक्ती अध्यक्ष होते. अधिवेशन होतं अलाहाबाद. आतापर्यंतच्या काँग्रेसच्या इतिहासामध्ये काँग्रेसच्या अधिवेशनाचे 4 व्यक्ती 5 वेळा ब्रिटिश व्यक्ती अध्यक्ष होते. 1889, 1894, 1904 आणि 1910.
म्हणजे लक्षात ठेवा, ह्या अधिवेशनामध्ये ब्रिटिश व्यक्ती हे काँग्रेसचे अध्यक्ष होते. आपल्याला हे परीक्षेला आलेलं आहे कंबाईनला, आपण परत याची तयारी करा कारण क्वेश्चन रिपीट होऊ शकतो. आता बेसिक गोष्ट आपण समजून घेऊया. आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं, पहिलं अधिवेशन, दुसरं अधिवेशन, याचं उत्तर आहे 2 नंबर. ओके, इथं थांबू. आता आणखीन काँग्रेसचं अधिवेशन, काँग्रेसला काही विरोध झाला का, काँग्रेसची स्थापनेचे संस्थापक कोण, याच्यावर कंबाईनला प्रश्न विचारलाय. ॲलन ॲक्टम ह्यूम, दादाभाई नौरोजी, सुरेंद्रनाथ बॅनर्जी जर पर्यायामध्ये संस्थापकांपैकी असेल तर राईट करा. विशेष म्हणजे काँग्रेस ही देशातील बघा प्रातिनिधिक राज्य, म्हणजे काँग्रेसने काय केलं, पहिल्या अधिवेशनामध्ये काय मागण्या केल्या होत्या, दुसऱ्या मागण्या केल्या होत्या. आता जो हा कालखंड काँग्रेसचा, असं हे डिवायडेशन कसं होतं इंडियन नॅशनल काँग्रेसचं हे माहीत करून घ्या. 3 टप्प्यामध्ये काँग्रेस काम करते. 1885 ते 1905-6 याला मवाळ कालखंड, 1905-6 ते 1917-18 लक्षात ठेवा हा जहाल कालखंड, आणि 1917-18 नंतर गांधीयुग. ओके, आता मला एवढंच म्हणायचंय, मवाळांची धोरणं कशी होती, त्यांनी काय मागण्या केल्या. परंतु लक्षात ठेवा, काँग्रेसच्या स्थापनेच्या वेळी काँग्रेस ही अखिल भारतीय पहिली संघटना होती. काँग्रेसच्या स्थापनेवर आपल्याला प्रश्न आलाय, सुरुवातीला काँग्रेसमध्ये मुस्लिमांनी सहभागी होऊ नये असं सर सय्यद अहमद खान यांनी काय केलं, विनंती केली किंवा आव्हान केलं. परंतु लक्षात राहू द्या, तरीही पहिल्या अधिवेशनामध्ये 72 सदस्यापैकी 2 सयानी आणि धर्मनी, ऍक्च्युली मला क्लिअर होत नाही, डी वर त्यांचं नाव आहे, धर्मनी, हे 2 व्यक्ती सहभागी झाले होते. माफ करा, मी तुम्हाला कमेंटमध्ये सांगतो सेकंड व्यक्तीचं नाव, पण सयानी आणि डी वर नाव आहे त्यांचं. हे 2 व्यक्ती पहिल्या अधिवेशनामध्ये सहभागी झाले होते. एकूण 72 सदस्यापैकी सर्वात जास्त भरणा हा पश्चिम म्हणजे पर्टिक्युलरली मुंबई इलाक्याच्या व्यक्तींचा होता. हाही प्रश्न आपला येऊ शकतो. आता याला सर सय्यद अहमद खानने आव्हान केलं, परंतु नंतर लक्षात ठेवा, चौथ्या अधिवेशनामध्ये जवळपास 1284 व्यक्ती हजर होते. त्याच्यात 200+ हे मुस्लिम व्यक्तींचा सहभाग होता. आता काँग्रेसला विरोध करण्यासाठी दरभंग्याचा महाराज लक्षात ठेवा यांच्या मदतीनं सर सय्यद अहमद खानने काय केलं, अनेक वेळा प्रयत्न केले. लक्षात ठेवा काय केले, प्रयत्न केले, परंतु त्यांना यश आलं नाही. शेवटी 1888च्या अलाहाबाद अधिवेशनाला जागा मिळू नये म्हणून खूप प्रयत्न केला. लक्षात ठेवा काय, खूप प्रयत्न केला गेला, परंतु वायव्य प्रांताचे गव्हर्नर कोणत्या वेळेस ऑकलँडने खूप प्रयत्न केला, परंतु जागा मिळाली नाही. ठीक आहे, यानंतर काय झालं, दरभंग्याच्या महाराजांनी स्वतः ही जागा विकत घेतली आणि काय केली, कुठल्या गव्हर्नरच्या बंगल्या शेजारी जागा विकत घेतली आणि अलाहाबाद या ठिकाणी जागा विकत घेऊन अधिवेशनाला दिली. क्ल्यू माहिती राहू द्या. पुढं काँग्रेसला विरोध करण्यासाठी मला हे सांगायचं होतं, युनायटेड इंडिया पॅट्रियटिक असोसिएशनची स्थापना करण्यात आली होती. काय, काँग्रेसच्या प्रयत्नाला फेल करण्यासाठी युनायटेड इंडिया, इंडियन नॅशनल काँग्रेसला विरोध करण्यासाठी, हे शब्द पाठच करून घ्या, युनायटेड इंडिया पॅट्रियटिक असोसिएशनची स्थापना करण्यात आली होती. ही आपल्याला बेसिक गोष्ट माहीत राहू द्या. ओके, आता या ठिकाणी एक राजाचा पण सपोर्ट होता, कारण का सर सय्यद अहमद खान यांना लक्षात ठेवा. शेवटी बघा शिवप्रसाद परत त्या म्हणजे मुख्य त्यांना जे सपोर्ट होता, राजा शिवप्रसाद यांचा सपोर्ट होता कुणाला, सर सय्यद अहमद खानला, आणि ही संघटना नंतर स्थापन करण्यात आली होती. आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळालं. मी 4 व्यक्ती होते त्यांचे नावं सांगतो आपल्याला. जॉर्ज यूल, विलियम वेडरबर्न, लक्षात ठेवा यांच्यावर आपल्याला प्रश्न आलेला आहे कंबाईनला, म्हणून असं मला वाटतं की हेनरी कॉटन यांच्यावर पण प्रश्न आलेला आहे. म्हणजे हे नावं आपल्याला माहिती राहू द्या, कारण का ब्रिटिश व्यक्ती काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. आता मी याच प्रश्नाला थोडं मॉडिफाय करून सांगू का, आता कोणत्या अधिवेशनामध्ये काय आउटपुट आलं हेही महत्वाचं आहे. मी म्हणेल काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये, कोणत्या अधिवेशनामध्ये पहिल्यांदा पूर्ण स्वराज हा शब्द किंवा स्वराज हे काँग्रेसचं अल्टिमेटम ठरलं. पूर्ण स्वराज आणि स्वराज, पहिल्यांदा जनगण कोठे गायलं गेलं, पहिल्यांदा वंदे मातरम कोठे गेलेलं, पहिली महिला अध्यक्ष, पहिली भारतीय महिला अध्यक्ष गांधीजी कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते, हे लखनौ अधिवेशन, हे IMP अधिवेशन, पहिले ग्रामीण भागातलं अधिवेशन. यासाठी आपण इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जा, स्पेशल काँग्रेसच्या अधिवेशनावर लेक्चर आहे. पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया मित्रांनो. 1847 मध्ये मुंबई बंदर व कापूस उत्पादन करणारा विभाग यांना जोडणारा रेल्वे सुरू करावी असं कोणी म्हटलं. चौथा प्रश्न आहे 1847. बघा मागणी प्रथम कोणी केली, पर्याय आहेत ब्राइट, जॉन लाईट, विलियम प्रेस्कॉट. उत्तर आहे ब्राइट. उत्तर सांगून टाकतो, आता पार्श्वभूमी सांगतो.
मुंबई बंदर व कापूस उत्पादन करणारा विभाग यांना रोड जोडणारी रेल्वे करावी अशी मागणी. मित्रांनो, यावेळेस भारतात रेल्वे सुरू झाली नव्हती, फक्त काम सुरू झालं होतं. ग्रेट इंडियन पेनिन्सुला, लक्षात ठेवा काय, ग्रेट इंडियन पेनिन्सुला ही काय होती, रेल्वे संबंधीची काम करणारी ही एक कंपनी होती. ओके, आता बेसिक समजून घ्या. आता मुंबई बंदर ते कापूस उत्पादन करणारं क्षेत्र, कापूस उत्पादन करणारं क्षेत्र म्हणले की बरार किंवा बेरार हे लक्षात राहू द्या. खानदेश हे आपल्यासाठी, खानदेश हे माहिती राहू द्या. त्याचप्रमाणे पुण्याचा सराउंडिंग क्षेत्र, ओके, हा काय होता, कापूस उत्पादन करणारं क्षेत्र होतं. पुण्याच्या बाजूला भोर असेल, थाळघाट असेल या संबंधीचं. याच्यानंतर खरं तर भारतीय उपखंडातील पहिली रेल्वे कधी सुरू झाली, 1853 ला, मुंबई ते ठाणे 34 किलोमीटरची रेल्वे होती. ओके, आता याच्यानंतर पुढे महत्वाचं, सुरुवातीला या रेल्वे संबंधी सरकारचा उद्देश हा दळणवळण होता, कच्च्या मालाचा पुरवठा आणि इमर्जन्सीला सैनिकांना मदत घेण्यासाठी. 21 ऑगस्ट 1847 मध्ये मुंबई ते खानदेश, मुंबई खानदेश बरार व सामान्यतः भारताच्या इतर शहराशी जोडणारा ट्रँक लाईनचा भाग बनवण्यासाठी बघा काय झालं, ईस्ट इंडिया कंपनीने करार केला होता. ओके, आता ही जी डिमांड होती कधी 1847 ला, तारीख पण महत्वाची आहे, 21 ऑगस्ट, लक्षात ठेवा, ही ब्राईट यांनी केली होती. यांच्या अगोदर पण मुंबई सरकारचे मुख्य अभियंता त्यावेळेचे, लक्षात ठेवा, जॉर्ज क्लार्क यांनी पण काय केलं होतं, अशा प्रकारची डिमांड केली होती की मुंबई, कल्याण, ठाणे, थाळ, बोरघाट या भागाला जोडण्याची. परंतु लक्षात ठेवा, कापूस उत्पादन करणारा विभाग हा शब्द व्यवस्था आहे, खानदेश आणि बरार हा शब्द पाठ करा. काय, खानदेश, कापूस उत्पादन करणारं क्षेत्र. त्याच्यामुळे आपल्याला थोडं उत्तर बदलतं. आणि 1847 त्यावेळेसचा कोणी डिमांड केली होती, ब्राईट किंवा ब्राईट यांनी डिमांड केली होती. याच्यानंतर ग्रेट इंडियन रेल्वे, लक्षात ठेवा, पेनिन्सुला काय झाली, स्थापन करण्यात आली. या संचालक मंडळ ग्रेट इंडियन रेल्वे पेनिन्सुला ही ईस्ट इंडिया कंपनी संबंधीची एक प्रायव्हेटच म्हणायला हरकत नाही, कारण सरकारचं फक्त गॅरंटी होती, गव्हर्नमेंट गॅरंटी होती. यानंतर या संबंधीचं कार्य बघा, ईस्ट इंडिया कंपनीचे संचालक न्यायालयाने काय केलं, जेम्स जॉन बर्कल किंवा ह्याला लक्षात ठेवा बर्कले किंवा बर्कले म्हणा, हे काय होते, मुख्य इंजिनियर, ज्याला चीफ इंजिनियर म्हणू, कोणत्या, चीफ इंजिनियर होते. ओके, मुख्य इंजिनियर होते, चीफ इंजिनियर होते. कशा संबंधी, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना रेल्वेने जोडावं या संबंधीचा जो ठराव ग्रेट इंडियन रेल्वे पेनिन्सुला ही जी कंपनी होती, याला ईस्ट इंडिया कंपनीने काय केला होता, करार केला होता. हे आपल्याला माहित आहे सगळ्या गोष्टी. ठीक आहे, आता हे आपल्याला प्रश्न उत्तर मिळालं. कापूस उत्पादन करणारं क्षेत्र म्हणजे दख्खनचं पठार, ओके, डेक्कन प्लॅटो, याच्यामध्ये कापसाचं उत्पादन होत होतं. हा प्रश्न ना आता थोडं बदलते. शेती, व्यापार, बघा, व्यापार आणि दळणवळण याच्यावर 2 प्रश्न आलेत. आणखी एक तिसरा प्रश्न आहे, पुढे सांगतो तुम्हाला मी आता. चला, पुढचा प्रश्न, इसवी सन 1935च्या भारत शासन कायद्याद्वारे कोणती संस्था स्थापन करण्याची तरतूद होती. 1935चा कायदा पाहण्या अगोदर एक गोष्ट आणखीन पाहावी लागेल. 1919चा कायदा, या कायद्यामध्ये दर 10 वर्षांनी, त्याला मॉन्टेगो चेम्सफोर्ड किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट म्हणतात, दर 10 वर्षांनी रिव्ह्यू केला जाईल असं ठरलं होतं. यानंतर 1925-26 ला या संबंधी एक आयोग येतो किंवा कमिटी, तिला म्हणतात सायमन आयोग, हे भारतामध्ये 27 ला येतं. याच्यानंतर विरोध सुरू होतो, सायमन गो बॅक. याच्यानंतर काय होतं, शेवटी काय होतं, राऊंड टेबल कॉन्फरन्स, ज्याला गोलमेज परिषद, राऊंड टेबल कॉन्फरन्स, ह्या RTC 3 असतात. यानंतर श्वेत पत्रिका येते, श्वेत पत्रिका, याच्या नंतरची पुढची डेव्हलपमेंट आहे. श्वेत पत्रिकेनंतर काय होतं, सरकार काय करतं, या संबंधीचं एक कमिटी नेमतं. काय लक्षात ठेवा, काय नेमतं, कमिटी. आपल्याला ही बेसिक गोष्ट माहित राहू द्या. ज्याला आपण लुथियन अहवाल म्हणू. नंतर मुडीमन समिती येते. काय येते, मुडीमन समिती. यानंतर शेवटी काय करतं सरकार, याच्या संबंधी शेवटी काय करते, कायदा पास करतं. त्याला म्हणायचं 1935चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट. ही सगळी डेव्हलपमेंट आहे. ओके, मी सुरुवातीपासून सांगू का, सायमन कमिशनचा अहवाल मध्ये काय, नेहरू रिपोर्ट आहेत, जीनाची 14 कलम आहेत, याची काही बेसिक गरज नाही, परंतु ही गव्हर्नमेंटची सगळी डेव्हलपमेंट आहे. आता हा 1935चा कायदा आणि 1919च्या कायद्यामध्ये फरक आहे. उदाहरणामध्ये अखिल भारतीय संघराज्य व प्रांतिक स्वायत्ता हे पहिल्यांदा मान्य करण्यात आलं. काय, अखिल भारतीय संघराज्य व प्रांतिक स्वायत्ता
पहिल्यांदा मान्य करणाऱ्या प्रांताला स्वायत्ता, 1935ला मान्य केलं, 34ला निवडणुका झाल्या, बघा 11 प्रांतामध्ये सरकार स्थापन झालं, त्यापैकी 8 प्रांतामध्ये काँग्रेसचं, 1939ला पहिलं महायुद्ध सुरू झाल्यामुळं या प्रांतीय सरकारने राजीनामा दिला होता. आता पुढं केंद्रातील द्विशासन द्विगरीय कायदे मंडळ वैशिष्ट्य होतं. पुन्हा महत्वाचं, केंद्र प्रांतातील वैधानिक अधिकाराची विभागणी, केंद्र तसेच प्रांतिक स्तरावर स्वतंत्र प्रतिनिधित्व, काही स्वायत्त गोष्टी होत्या. आता आपण बेसिक गोष्टकडे येऊया. आणखीन याच्यामध्ये काय प्रोव्हिजन होतं? फेडरल कोर्ट. ओके, एकदम राईट आहे मित्रांनो. फेडरल कोर्ट हे 1 ऑक्टोबर 35च्या कायद्याला जी तरतूद होती याचं रूपांतर 1 ऑक्टोबर 1937ला झालं. ह्याच्यात मध्ये बेसिक गोष्ट, एक चीफ जस्टिस म्हणजे 1 आणि 6 इतर जस्टिस म्हणजे ज्याला आपण न्यायाधीश म्हणू, जजेस. ठीक आहे, किती? 6 जजेस आणि 1 चीफ जस्टिस, असं एकूण 7 याचं काय होतं? हे फेडरल कोर्ट होतं. 37ला स्थापन झालं. ओके, यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. बघा IMP करा, रिझर्व्ह बँक. ओके, रिझर्व्ह बँकेची तरतूद होती 1935च्या कायद्यामध्ये. पुन्हा फेडरल रेल्वे लक्षात ठेवा, 7 सदस्यीय मंडळाची स्थापना झाली. काय? 7 सदस्यीय मंडळ. फेडरल रेल्वे हे किती? 7 सदस्यीय मंडळ होतं. हे 3 बरोबर आहेत, 1 2 3. आता हे का पर्याय बरोबर नाही? हे बेसिक गोष्ट लक्षात समजून घ्या. कोणता? हा पर्याय का बरोबर नाही? हाय कमिशनर. हे हाय कमिशनर न बरोबर नसण्याचं कारण, हा 1919च्या मॉन्टेगो चेम्सफोर्ड किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट मधलं तरतूद होती. याची स्थापना लक्षात ठेवा 1919ला. पहिले विलियम मेयर होते, सर विलियम मेयर हे पहिले काय होते? मेयर. हे काय होते? हाय कमिशनर. हे हाय कमिशनर काय होतं पद? इंग्लंडमध्ये भारताच्या व्हाईसरायचा प्रतिनिधी होता. ओके, आता लक्षात ठेवा, या हाय कमिशनरचं पेमेंट हे भारत सरकार देणार नव्हतं, तर इंग्लंडच्या तिजोरीतून दिलं जाणार होतं. याच्या अगोदर 1797 पासून 1919 पर्यंत याच अगोदर सगळं म्हणजे कंपनीचा प्रतिनिधी इंग्लंड मधला, त्याचा खर्च भारत सरकार म्हणजे भारत देत होता. पण आता पहिल्यांदा भारतात तिजोरीतून नव्हे तर इंग्लंडच्या तिजोरीतून देत जात होतं. ओके, हे माहित राहू द्या. आता आणखीन याच्यामध्ये आणखीन बघा महत्वाचं, ABC बरोबर आहे, D चूक आहे. आणखीन याच्यामध्ये काय प्रोव्हिजन होते? ॲडव्होकेट जनरल लक्षात ठेवा, हेही पद निर्माण करण्यात आलं होतं. ॲडव्होकेट जनरल, मी त्याला ई करतो तुम्हाला समजावं असं. ॲडव्होकेट, बघा ॲडव्होकेट जनरल हे पद निर्माण करण्यात आलं होतं. बघा काय होतं? हे गव्हर्नर जनरलला मदतीसाठी. ही बेसिक माहित राहू द्या, कारण हा पर्याय नसलं तरी परीक्षेला येऊ शकतो कोणत्या दुसऱ्या पेपरमध्ये. म्हणजे फेडरल कोर्ट, फेडरल रेल्वे, रिझर्व्ह बँक, ॲडव्होकेट जनरल हे पद. पुन्हा इकॉनॉमिक ॲडवायझर, F करा. इकॉनॉमिक ॲडवायझर पण पद निर्माण करण्यात आलं. इकॉनॉमिक ॲडवायझर कधी? 35च्या कायद्यामध्ये. किंवा ॲडवायझर हे काय होतं? गव्हर्नर जनरल व सेंट्रल केंद्रीय कायदे मंडळाला सल्ला देण्यासाठी. हे अशा प्रकारचे अनेक बारीक तरतुदी ह्या 1935च्या कायद्यामध्ये होत्या. म्हणून जेव्हा आपण लक्षात ठेवा घटना स्वीकारली त्यावेळेस घटनेमध्ये सगळ्यात जास्त कायदे कोणत्या किंवा सगळ्यात जास्त कलम कोणत्या कायद्यातून घेतले? तर 1935च्या कायद्यातून घेतलेत. आपण संविधान जेव्हा वाचतो तेव्हा अमेरिकेतून काय घेतलं, इकडून तिकडून काय घेतलं, त्याच्यापेक्षा 1935च्या कायद्यातून सर्वात जास्त तरतुदी घेतलेल्या आहेत. ओके, मग पर्यायामध्ये आपल्याला ABC कुठं दिसतंय? बघा ABC हे याचं उत्तर आहे, 2 नंबर. ओके, यानंतर पुढचा प्रश्न, ब्रिटिशांच्या व्यापारवादी अर्थव्यवस्थेच्या खालीलपैकी कोणता उद्देश होता? व्यापारी स्पर्धा नको, आर्थिक घटकावर नियंत्रण, जास्तीत जास्त नफा, आर्थिक विकास. कोणतं वरीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? प्रश्न व्यवस्थित वाचा. ब्रिटिशांच्या व्यापारवादी अर्थव्यवस्था कमर्शियल इकॉनॉमी कोणती ब्रिटिशांची? ती काही लोक कल्याणकारी इकॉनॉमी होती का? नाही. आले होते कशासाठी? व्यापारासाठी. आले होते कशासाठी? नफ्यासाठी. जेव्हा एखादी व्यक्ती नफ्यासाठी येतो तेव्हा त्याला स्पर्धा नको असते. काय नको असते? स्पर्धा नको असते. म्हणून त्यांनी फ्रेंचांना, डचांना, पोर्तुगीजांना लक्षात ठेवा आणि डॅनिशना काय भारतातून घालवलं होतं. राहिले होते फ्रेंच आणि काही प्रमाणात पोर्तुगीज. फ्रेंच होते पॉंडेचेरीला, हे होते दीव दमण आणि गोव्याला. ठीक आहे, म्हणजे स्पर्धा नको होती म्हणते. हे बरोबर आहे का? त्यांना स्पर्धा नको होती. बघा कोणता उद्देश असतो व्यापारवादी अर्थव्यवस्थेचा? त्यांना स्पर्धा नको असते का? लक्षात ठेवा, त्यांना स्पर्धा हवी असते, परंतु त्या स्पर्धेमधून नफा पाहिजे असतो. डच घालवले, ब्रिटिश घालवले, सगळं भारताची व्यापार म्हणजे पूर्ण ही वसाहत
ही कुणाला मिळाली आता? ब्रिटिशांना. मग या ठिकाणी काय झालं? बाजारपेठ उपलब्ध झाली. कोणती? भारताची बाजारपेठ. बॅटल ऑफ वांडिवॉश आठवतंय बघा, बॅटल ऑफ बेड्रा, बॅटल ऑफ प्लासी, बॅटल ऑफ बक्सर, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बेसिक माहिती राहू द्या. यानंतर बाजारपेठ उपलब्ध झाल्यामुळे काय झालं? त्यांना व्यापारामध्ये स्पर्धा निर्माण झाली. कसं? इंग्लंडची ही अर्थव्यवस्था भांडवलशाही अर्थव्यवस्था होती, कॅपिटलिस्ट होती. म्हणजे भांडवलदाराला काय पाहिजे? स्पर्धा पाहिजे मित्रांनो. त्याच्यामुळं हे चूक. नफा हे त्यांचं उद्दिष्ट असतं. मी उत्तर आधी सांगतो, जर स्पर्धा असेल तर ज्यांच्या वस्तूला क्वालिटी आहे त्याला नफा जास्त. आर्थिक घटकावर नियंत्रण, आर्थिक घटकावर नियंत्रण, आर्थिक घटकावर नियंत्रण नको. बघा लक्षात ठेवा, कोणता उद्देश होता? त्यांच्या अर्थव्यवस्थेचा उद्देश काय होता? फक्त नफा होता. आर्थिक घटकावर नियंत्रण हे पण लक्षात ठेवा नव्हतं. भारताचा विकास सोडून द्या हो, व्हाईट बर्डन थेरी. कशाला ते भारताचा विकास करायला आले होते का? ते म्हणतात कृष्णवर्णीयांचा, लक्षात ठेवा, विकास करणं हे आमचं गोऱ्यांचं कर्तव्य आहे, त्याला म्हणतात व्हाईट बर्डन थेरी. पण हे साफ चुकीचं आहे. मी तुम्हाला बारीक बारीक अनालिसिस करून सांगतो. आता हे झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर फक्त ब. इथं संपला प्रश्न. तुम्ही म्हणताल सर कसं सांगितलं? थोडं समजून सांगतो. 1757 ला प्लासीचं युद्ध झालं, बरोबर आहे. 1757 ते 1813 हा जो कालखंड होता, हे ब्रिटिश व्यापाराचा किंवा त्यांच्या अर्थव्यवस्थेचा कमर्शियल, ज्याला वाणिज्यवादी कालखंड म्हणतात. काय? वाणिज्यवादी, वाणिज्यवादी कालखंड. मित्रांनो 1813 ला त्यांनी काय केलं? बघा आता पुढचा कालखंड, ज्याला आपण टप्पे करूया, भाग 1, भाग 2 आणि भाग 3, जेणेकरून क्लिअर होईल. 1813 ते 1857 आणि 1857 प्लस 1947 पर्यंत हा जो कालखंड आहे 57 चा, याला म्हणायचं खुली व्यापार, खुला व्यापार. ठीक आहे, खुला व्यापार. ओके. आणि हा जो कालखंड आहे याच्यामध्ये कुठलेही निर्बंध नव्हते. निर्बंध नव्हते पण काय होतं? रेल्वेला भांडवल त्याचंच, पोस्टात भांडवल त्याचंच, विम्यामध्ये भांडवल त्याचंच, सगळं भांडवल त्याचंच. म्हणजे काय होतं? फक्त नफा कमवायचा होता. कोणत्या अशा बघा, व्यापाराला स्पर्धा नको होती, नाही स्पर्धा पाहिजे होती. म्हणून 1813 त्यांनी काय केलं? चहा आणि चीनचा व्यापार सोडून बाकी सगळं खुलं केलं होतं. आणि 1833 ला चीन सोबत पण व्यापार, चहा चीनचा पण एकाधिकार समाप्त झाला होता. ओके. भारताचा विकास त्यांना आर्थिक विकास करायचा नव्हता. हा पर्याय चूक, हा पर्याय चूक, आता आर्थिक घटकावर नियंत्रण, कच्च्या मालावर नियंत्रण होतं. आर्थिक घटकावर नियंत्रण ब्रिटिश व्यापारवादी अर्थव्यवस्थेचा उद्देश होता का? नव्हता. आर्थिक घटकावर नियंत्रण पाहिजे होतं, पण अर्थव्यवस्थेचा उद्देश काय होता? नफा कमवणे होता. त्याच्यामुळे फक्त ब. तुम्हाला याच्याविषयी थोडं कन्फ्यूज वाटेल की सर हा अनालिटिकल प्रश्न आहे, विश्लेषणात्मक प्रश्न आहे, ह्याच्या कालखंडानुसार चेंज होऊ शकतं. तुम्हाला काही घटनात्मक विकास माहीत पाहिजे तरच याचं उत्तर मिळेल, तरच याचं उत्तर मिळेल. काही तुम्हाला व्यक्ती आणि त्या रिपोर्ट समित्या माहीत पाहिजे किंवा काही बेसिक कायदे माहीत पाहिजेत, तेव्हा आपल्याला अनालिसिस केल्यानंतर ब्रिटिश भारतातील व्यापारवादी काळ, ज्याला आपण वाणिज्यवादी काळ म्हणतो किंवा मक्तेदारीचा काळ म्हणू किंवा खुला त्यांचा कालखंड म्हणू, आता ह्या गोष्टी समजायला तुम्हाला थोडं रिडिंग चांगलं आणि कॉम्प्रेहेन्सिव्ह लक्षात ठेवा माहिती असावी लागते. यानंतर पुढं डॉक्टर भाऊ दाजी लाड, धन्वंतरी नाव द्या. लक्षात ठेवा कशाचे पुरस्कर्ते होते? डॉक्टर भाऊ दाजी लाड. स्त्री वृद्धाश्रम, सामाजिक भेदभाव. मित्रांनो सामाजिक भेदभावाचे ते पुरस्कर्ते नव्हते. स्त्री वृद्धाश्रम नाही. एखादी महिला जर समजा घरातून वृद्धाश्रमात पाठत असेल तर त्यांना कसं काय ते सपोर्ट करतील? त्यामुळं एक तर करते समाज सुधारक होते, त्यामुळे हाही नाही. ख्रिस्ती धर्म नाही मित्रांनो, तर विधवा पुनर्विवाहाचे ते समर्थक होते. आपल्यासाठी ही बेसिक गोष्ट माहीत राहू द्या. विधवा पुनर्विवाहाचे ते समर्थक होते. डॉक्टर, हाही प्रश्न येऊ शकतो. डॉक्टर रामचंद्र विठ्ठल लाड हे त्यांचं पूर्ण नाव होतं, भाऊदाजी लाड याचं. डॉक्टर रामचंद्र विठ्ठल लाड ही आपल्याला बेसिक गोष्ट माहीत राहू द्या. त्यांचा जन्म हा मांजरी गोवा 1824 आणि मृत्यू 1874. त्यांनी काय केलं होतं? MBBSचं शिक्षण घेतलं होतं, परंतु त्यांनी एक आयुर्वेदिक औषध शोधलं होतं, म्हणून त्यांना धन्वंतरी पण म्हणतात. काय? धन्वंतरी हा शब्द पाठ करा. डॉक्टर धन्वंतरी किंवा डॉक्टर रामचंद्र विठ्ठल लाड झालं तर आपला कन्फ्यूज होऊ नका. त्यांनी बघा बालकन्या हत्येवर लिखाण केलं होतं. त्यांचा एक फेमस ग्रंथ आहे, हा परीक्षेला येईल, स्त्री बाल हत्या. बाल हत्या हा ग्रंथ होता. IMP करा याला. स्त्री बाल हत्या हा त्यांचा ग्रंथ आहे.
ओके, याच्यानंतर पुढं विधवा पुनर्विवाहाचे पुरस्कर्ते पुनर्विवाह उत्तेजक मंडळाचे ते सदस्य होते. काय, पुनर्विवाह उत्तेजक मंडळाचे पण सदस्य होते. 1869 त्यांनी वेणुबाई, लक्षात ठेवा, या विधवेचा पुनर्विवाह पांडुरंग विनायक करमारकर यांच्याशी झाला होता. तसंच एक कुंवर नावाची पण महिला होती. या दोन्ही विधवा पुनर्विवाहाला ते उपस्थित होते. आता हा प्रश्न काय विचारलाय की बघा, डॉक्टर भाऊ दाजी लाड हे दोन विवाहाला उपस्थित होते. हे दोन्ही विवाह महत्वाचे होते. प्रश्न एकदम बारीक विचारलाय. दोन म्हणजे काय, दोन विधवा विवाह असे हेडलाईन टाका. विधवा विवाह कोणते दोन होते, डॉक्टर लक्षात ठेवा, दोन विवाहाला उपस्थित होते. पहिला वेणुबाई या विधवा स्त्रीचा विवाह, वेणुबाई, आणि दुसरा होता कुंवर नावाच्या स्त्रीचा. याच्यावर प्रश्न विचारलाय. समाज सुधारकासंबंधी जे पुस्तक जर बारीक वाचलं तर आपला कुठंतरी हा डिटेल मध्ये दिसतं. बरोबर आहे. आता या वेणुबाईचा विवाह पांडुरंग विनायक करमारकर यांच्याशी झाला होता. या दोन्ही विवाहाला ते हजर होते. आता बोले तैसा चाले म्हणजे त्यांचा पुरस्कर्ते होते. कोणाचे, विधवा पुनर्विवाहाचा. हा एवढा बारीक बारीक प्रश्न विचारलाय. मी अनालिसिस करतोय, तुम्ही ही प्रश्नाचं बघा. यानंतर त्यांनी काय केलं, स्वखर्चाने महिला संबंधी शाळा सुरू केला. स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला होता. इथं जर पर्यायामध्ये स्त्री शिक्षणाचा पुरस्कार जर आला असेल, लक्ष आला असतं तर नक्कीच याचं आपलं उत्तर मिळालं असतं. थोडं बघा आणखीन, भाऊ दाजी लाड यांचं कार्य खूप महत्वाचं आहे. 1857च्या उठावाच्या दरम्यान त्यांच्याविषयी एक प्रश्न जर आला तर लक्षात राहू द्या. मुंबई जनतेच्या वतीनं यांनी ब्रिटिश सरकारला काय केलं होतं, उठावा संबंधी सरकारच्या बाजूने काय लोकांच्या सह्या नेऊन पोहोचती केल्या होत्या. ओके, पुढचा महत्वाचा प्रश्न, जोड्या लावून योग्य पर्याय निवडा. 4 पर्याय आहेत आपल्या समोर. बघा, आचार्य बाळशास्त्री जांभेकर, दुर्गाराम मंछाराम, दादोबा पांडुरंग, ॲनी बेजंट, केशवचंद्र सेन. मित्रांनो, समोर त्यांनी स्थापन केलेल्या संस्था किंवा त्यांचं कार्य आहे. बघा, रूल आउट होतंय का, 15 सेकंद फक्त. रूल आउट होते का बघा. उत्तर डॉक्टर भाऊदाजी लाड. यानंतर पुढचा प्रश्न, आचार्य बाळशास्त्री जांभेकर, दुर्गाराम मंछाराम, दादोबा पांडुरंग. जोड्या लावा. चला, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचं कार्य, दुर्गाराम मंछाराम, दादोबा पांडुरंग. मित्रांनो, इथं मानव धर्म सभा करा. मानव धर्म, थोडं सिली मिस्टेक आहे, मानव धर्म. ओके, आता तुम्हाला क्लिअर होईल. दादोबा पांडुरंग म्हणलं की मानव धर्म सभा. चला, बच 1 पर्यायामध्ये कुठे दिसते का, बच 1. ओके, 2 ठिकाणी आहे रूल. या दोन्ही पैकीच उत्तर आहे कन्फर्म. ॲनी बेजंट मित्रांनो, सेंट्रल हिंदू कॉलेज. ओके, 4 दिसते का बघा, 2 ठिकाणी 4 आहे, 1 माहित पाहिजे. केशवचंद्र सेन, नॉर्मल स्कूल आणि विक्टोरिया इन्स्टिट्यूट. ओके, 3 नंबर. ओके, 2 नंबरचं हे आन्सर आहे त्यांचं. चला, आता क्वेश्चनचं आपण अनालिसिस करूया. व्यवस्थितपणे अनालिसिस करू. प्रश्न बघा, तुम्हाला 2 नंबर याचं उत्तर मिळाले. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी जेव्हा मराठवाड्यातील अंबाजोगाईचं एक लक्षात ठेवा, 2 व्यक्ती आहेत, नारायण आणि त्यांचे बंधू. लक्षात ठेवा, श्रीपाद. नारायण यांनी काय केलं होता, ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता आणि त्यांच्या बंधूंनी पण लक्षात ठेवा त्याच मार्गावर होते. कोण, श्रीपाद. यांना पुन्हा स्वधर्मामध्ये घेण्यासाठी बाळशास्त्री जांभेकरांनी खूप प्रयत्न केले. नारायण आणि श्रीपाद यांच्या वडिलांच्या मदतीने लक्षात ठेवा त्यांनी काय केलं, श्रीपाद आणि नारायणांना स्वधर्मामध्ये आणण्यासाठी शुद्धीकरण काय केलं, कार्यक्रम आयोजित केला. या संबंधीचा प्रश्न आहे. खिस्ती मिश्र ताब्यात गेलेला श्रीपाद शेषाद्री परळीकर, लक्षात ठेवा, म्हणजे अंबाजोगाईचे होते, यांच्या शुद्धीकरणासंबंधीचा हे कार्य आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी केलं होतं. दुर्गाराम मंछाराम, दादोबा पांडुरंग. आणखीन एक नाव पाठ करा, दीनमणी शंकर दलपतराय. दीनमणी शंकर दलपतराय यांनी सुरत या ठिकाणी 1800, बेसिक गोष्ट माहित राहू द्या, परीक्षा इथं प्रश्न येतो. सुरत या ठिकाणी 1844 ला, तारीख आहे 22 जून. किती,
22 जून 1844 ला मानव धर्म सभेची स्थापना दिनमणी शंकर दलपतराय, दादोबा पांडुरंग तरखडकर, दुर्गाराम मंचराम यांनी केली होती. इथं परीक्षेला प्रश्न लय वेळा आलाय. मानव धर्म सभेवर लय वेळा प्रश्न आलाय. उद्देश काय होता? ईश्वर एक असून मनुष्य जात एक आहे, धर्म एक आहे, परमेश्वरासाठी प्रार्थना करा. परंतु लक्षात ठेवा, सर्वांनी लक्षात ठेवा कसं एकत्रितपणे वागलं पाहिजे, जातीभेद मानू नये आणि सामाजिक भेदभाव मानू नये असा उद्देश होता मानव धर्म सभेचा. इथं दादोबा पांडुरंग यांच्याविषयी आणखीन एक प्रश्न येतो. 1848 ला त्यांनी स्थापन केली संस्था आणि 1849 ला एल्फिस्टन कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ज्ञानप्रसारक सभा 1848 ला मुंबईला ज्ञानप्रसारक ह्या परीक्षेला प्रश्न येतो. ज्ञानप्रसारक सभा स्थापन केली होती, प्रसारक सभा. आणि पुढचं परमहंस मंडळी, परमहंस सभा किंवा मंडळ, परमहंस मंडळ किंवा सभा, इथंही परीक्षेला प्रश्न आलाय, सभा करा किंवा मंडळ. 1849 दोन्ही या मुंबईमध्ये स्थापन झाल्या होत्या. दोन्ही संबंधी व्यक्ती दादोबा पांडुरंग तरखडकर संस्थापक होते. याच्यावर प्रश्न नक्की येऊ शकतो, ही बेसिक गोष्ट माहित आहे. याच्यानंतर ॲनी बेझंट पुढचं व्यक्तिमत्व. मित्रांनो, ॲनी बेझंट यांचं नाव आलं की आपल्या समोर येतं होम रूल चळवळ जी 1916 ला सुरू केली होती. ओके, यानंतर ॲनी बेझंट या 1917 च्या लखनौ अधिवेशनाच्या अध्यक्ष होत्या. ओके, आता बघा, ॲनी बेझंट 1916 ची होम रूल लीग, त्याचप्रमाणे 1917 चं लखनौ अधिवेशन, पहिल्या काँग्रेसच्या महिला अध्यक्ष, लखनौ अधिवेशन. याच लक्षात ठेवा, ह्या दोन महत्वाचं कार्य. त्यानंतर त्यांचं लिखाण परीक्षेला येतं, वृत्तपत्र कॉमनवेल आणि न्यू इंडिया. काय कॉमनवेल आणि न्यू इंडिया, काय न्यू इंडिया, हे दोन लक्षात ठेवा. इंग्रजी भाषेतील त्यांचे वृत्तपत्र होते. हेही परीक्षेला प्रश्न येतो. आणखीन काय प्रश्न येतो ॲनी बेझंटवर, हे बेसिक माहिती राहू द्या. याच्यानंतर त्यांनी महत्वाचं पुढचं बघा, सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना हा प्रश्न आलाय. 1800 लक्षात ठेवा, तारखेसहित पाठ करा. 98 ला काशी या ठिकाणी स्थापन केलं होतं सेंट्रल हिंदू कॉलेज. मित्रांनो, याच कॉलेजचं रूपांतर नंतर BHU मध्ये झालं 1916 ला. इथं आपल्याला प्रश्न आला होता, काय BHU ची स्थापना 1916 ला कोणी केली? मदन मोहन मालवीय यांनी. कोणत्या? सेंट्रल हिंदू कॉलेजचं रूपांतरण त्यांनी BHU मध्ये केलं होतं. आणि BHU च्या पहिल्या कार्यक्रमाला गांधीजी सार्वजनिक कार्यक्रमाला कोणत्या पहिल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले म्हणून प्रश्न आला. गांधीजी आयुष्यामध्ये भारतात सार्वजनिक कार्यक्रमाला पहिल्यांदा उपस्थित राहिले. ते कार्यक्रम म्हणजे BHU युनिव्हर्सिटीचं उद्घाटन. ओके, आपल्याला इथं क्लिअर झालं. आणखीन ॲनी बेझंट विषयी काय प्रश्न येऊ शकतो, तर त्या थिओसॉफिकल सोसायटी संबंधी होत्या, आयरिश महिला होत्या. आणि त्यांनी बघा 1907 ला थिओसॉफिकल सोसायटीचं अध्यक्षस्थान पण भूषवलं होतं. याच्या बाहेर असं मला वाटतंय प्रश्न जायला नाही पाहिजे. आणि त्यांनी एक दक्षिण भारतामध्ये मद्रासमध्ये वुमेन इंडियन असोसिएशन ही महिला संबंधी संघटना स्थापन केली होती. वुमेन इंडियन असोसिएशन शॉर्ट मध्ये लिहितो. 1917 ला, ठिकाण आहे मद्रास. आता बघा त्यांचं कार्य बघा, 1 हे 2 लक्षात ठेवा, मद्रास, लखनौ अधिवेशन 3, कॉमनवेल न्यू इंडिया 4, सेंट्रल हिंदू कॉलेज 5. लक्षात ठेवा, हे महत्वाचे ठळक आपल्याला परीक्षेला येणारे हे घटक आहेत. ओके, त्या थिओसॉफिकल सोसायटी संबंधित होत्या, आयरिश महिला होत्या, काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. हेही आपल्याला माहित राहू द्या. यानंतर पुढचं आहेत केशवचंद्र सेन. मित्रांनो, ज्यांच्या प्रेरणेमुळं महाराष्ट्रामध्ये प्रार्थना समाज आणि दक्षिण भारतामध्ये वेद समाज स्थापन झाला. लक्षात ठेवा, हे 1859 ला यांना ब्राह्मो समाजाचं आचार्यपद देण्यात आलं होतं. ब्राह्मो समाज काय यांचे आचार्य होते. लक्षात राहू द्या, यांनी काय केलं, ब्राह्मो समाज हा कलकत्त्याच्या बाहेर प्रसारित केला दक्षिण भारतामध्ये, पश्चिम भारतामध्ये. शेवटी काय होतं, 1865 ला देवेंद्रनाथ टागोर यांच्यासोबत वैचारिक मतभेद होतात आणि यानंतर 1866 ला ब्राह्मो समाजामध्ये फूट पडते. लक्षात राहू द्या, काय पडते, फूट पडते. आणि त्यांनी शेवटी भारतीय ब्राह्मो समाज ऑफ इंडिया, काय ब्राह्मो समाज ऑफ इंडिया याची स्थापना केली होती, ज्याला भारतीय ब्राह्मो समाज असे म्हणतात. ओके, आता ह्यांनी नॉर्मल स्कूल आणि विक्टोरिया इन्स्टिट्यूटची स्थापना केली होती. मित्रांनो, उत्तर बरोबर आहे, नॉर्मल स्कूल आणि विक्टोरिया इन्स्टिट्यूटची स्थापना केली होती. 1871 ला या संस्थेची त्यांनी स्थापना केली होती. कोणत्या? नॉर्मल स्कूल आणि विक्टोरिया इन्स्टिट्यूट. आता केशवचंद्र सेन यांच्याविषयी आणखीन एक कॉन्ट्रोवर्सी आहे. आता हा जो वैचारिक मतभेद झाला होता याचं कारण आणखीन पुढे पण आहे महत्वाचं. कारण का ह्यांनी जे ब्राह्मो समाज ऑफ इंडिया स्थापन केला, यांनी काय केलं, जो नेटिव्ह मॅरेज ऍक्ट होता कधीचा, 1871-72 चा, हा जो नेटिव्ह मॅरेज ऍक्ट होता
या नेटिव्ह मॅरेज ऍक्टला 1872च्या त्यांनी पूर्णपणे काय केला, कायदा पास होऊन प्रयत्न केला आणि दुर्दैवाने यांनीच कायदा मोडला. लक्षात का, त्यांनी काय केलं, आय थिंक मला जेवढं आठवतंय, कुच बिहारचा एक राजपुत्र होता, त्याला आपली स्वतःची 13 वर्ष मुलीचे विवाह लावून दिला आणि या कायद्यानं 14 वर्ष मुलीचं वय ना, मुलाचं 18 वर्ष होतं, पण 13व्या वर्षी त्यांनी स्वतःच्या मुलीचा विवाह लावून दिल्यामुळं ब्राह्मो समाज ऑफ इंडियामध्ये 1878ला फूट पडते, लक्षात ठेवा. आणि ब्राह्मो समाजामध्ये डिवायडेशन होतं. आनंद मोहन बोस आणि नवनाथ शास्त्री हे वेगळा समाज स्थापन करतात. ठीक आहे, हा झाला इतिहास, आपण नंतर कव्हर करूया. आता या केशवचंद्र सेन यांनी स्थापन केलेल्या व्हिक्टोरिया लक्षात इन्स्टिट्यूट आणि नॉर्मल स्कूल, त्याचप्रमाणे त्यांनी एक वाम बोधनी पत्रिका महिलांसाठी सुरू केली होती. ब्राह्मिका समाज ही पण महिलांसाठी पत्रिका सुरू केली होती. त्यांनी स्वतःला सामाजिक सुधारणेला वाहून घेतलं होतं आणि यासाठी 1860ला हा एक मला वाटतं परीक्षेला प्रश्न त्यांच्यावर येऊ शकतो, याला कुठेतरी लिहून घ्या, संगत सभा. केशवचंद्र सेन यांनी सुरू केलेली संगत सभा ही जे काही मित्र आहेत, कॉमन मित्र ज्याला म्हणू आपण, मित्रांच्या एकत्रीकरणातून मित्रांनी मिळून काय केलं, सामाजिक कार्याला वाहून घेण्यासाठी संगत सभा स्थापन केलेली होती. ओके, आता आपल्या प्रश्नाकडे येऊया. प्रश्नाचं उत्तर मिळाले, आपल्याला प्रश्न पण कळलाय. बघा, चार प्रश्न एका प्रश्नात काय केलेत, व्यवस्थितपणे हे केले आहेत, कंपाईल केले आहेत आणि आपल्याला जोड्या लावायला टाकले. एक्झामचा टफनेस दिवसेंदिवस वाढतोय माझ्या विश्लेषणानुसार. 9व्या नंबरचा प्रश्न, संथाळाच्या उठावात खालीलपैकी कोणते विधान चुकीचं आहे? संथाळाच्या आर्थिक शोषणाची माहिती पंजाब रिव्ह्यू, चूक मित्रांनो, कलकत्ता रिव्ह्यू. संथाळाच्या सत्याचं राज्य स्थापन करणे, हे चूक, हे बरोबर. संथाळाचे पुढारी कानू विश्वासघाताने पकडले गेले, चूक. कानू आणि सिंधू किंवा संधू करा. ठीक आहे, विश्वासघाताने पकडला गेला. ओमेल या अधिकाऱ्याने संथाळाच्या चकमकीचा वृत्तांत दिला होता. काय? ओमेल या अधिकाऱ्याने. त्यामुळे उत्तर आहे ए आणि सी विधान चुकीचं. हे दोन चुकीचे आणि बाकीचं बरोबर आहे. ए आणि विधान चुकीचं कोणतं आहे विचारलं होतं. आता मित्रांनो, संथाळाचा हा जो प्रश्न आहे, भारतातील आदिवासींचा, शेतकऱ्यांचा उठावा संबंधीचा प्रश्न आहे, मुख्यतः आदिवासींचा. संथाळाचा उठाव हा 1855 ते 56 ची घटना विचारलेल्या कंबाईनला विचारलेला प्रश्न आहे. नेतृत्व कोणी केलं? कानू आणि सिद्धू सन्याल यांनी केलं. का उठाव झाला होता? याचं मूळ आहे 1893 पासून, 1793 पासून कायमधारा पद्धतीमध्ये मूळ आहे. कायमधारा कोणत्या पद्धतीमध्ये मूळ आहे? कायमधारा पद्धतीमध्ये, ज्याला आपण म्हणतो महसुला संबंधीची पद्धत. सावकाराला बळी पडून, लक्षात ठेवा, जमीनदारानं काय केलं? अनेक शेतकऱ्यांना भूमिहीन करून टाकलं. काय करून टाकलं होतं? भूमिहीन करून टाकलं होतं. यामुळे मानभूम, 12 भूम, लक्षात ठेवा, जे पश्चिम बंगाल मधले क्षेत्र आहेत, लक्षात ठेवा, संथाळ कुठे कुठे राहत होते? मानभूम. परीक्षेला जर प्रश्न आला, 12 भूम, हजारीबाग, छोटा नागपूरचा प्लेटो, 12 भूम, हजारीबाग, झारखंड मधला हजारीबाग. बघा, हा जो हजारीबाग, मिदनापूर, या क्षेत्रामधल्या मिदनापूर, अनेक क्षेत्र आहेत. आणि पुन्हा बघा, लक्षात ठेवा, मिदनापूर, वीरभूम, या प्रदेशामध्ये राहणारा हा संथाळ समाज काही पहिल्यापासून लुटेरू नव्हता. शांतप्रिय व साधे लोक होते. शतकानुशतक, लक्षात ठेवा, ते जमीन कस होते. परंतु या कायमधारा पद्धतीनं शेतकऱ्यावर अनेक, लक्षात ठेवा, जमीनदारांना खोट्या काय झालं, सनसेट ज्याला आपण म्हणू, ठरलेल्या तारखेला ठरलेल्या दिवशी शेतसारा भरायचा, नाही भरला तर जमिनीपासून बेदखल. यामुळे शेतकऱ्यांनी, आपल्या ह्या संथाळांनी काय केलं? मुख्य शहरातून बाजूला आले, जंगल साफ केले. त्याही ठिकाणी जमीनदारानं परत अधिकाऱ्यांच्या मदतीनं काय केलं? जमिनीवर हक्क सांगितला. शेवटी न्यायालयास तो 1855-56 यांनी उठाव केला. याला संथाळाचा उठाव म्हणतात. आणि याचा पहिली, लक्षात ठेवा, याची जी न्यूज होती कलकत्ता रिव्ह्यू मध्ये दिली होती, त्यामुळे पंजाब रिव्ह्यू हे नाही उत्तर. ओके, संथाळाने सत्याचा राज्य स्थापन करण्याचा निर्णय घेतला. ओके, बरोबर आहे. आता संथाळांच्या पुढाऱ्यांनी कानू विश्वासाने पकडला. नाही मित्रांनो, तसं नाहीये, तो पकडलेले नव्हते. कारण का? शेवटी घोषणा केली. काय? कानू आणि सिद्धून, लक्षात ठेवा, दोघा भावांनी काय घोषणा केली? जिथे देश, म्हणजे ज्या ठिकाणी आपली जमीन त्या ठिकाणी आपले सरकार. शेवटी काय झालं बघा, हा जो उठाव होता, बंद सरकारनं अतिशय क्रूरपणे काय झालं, दाबण्याचा प्रयत्न केला आणि नेत्यांना पकडण्यात आलं, पण विश्वासघाताने पकडण्यात आलेलं नाही. ठीक आहे, मिली अधिकारी संघाच्या चमक्यांची वर्तन दिलं होतं. ओके, आता याच्यानंतर पुढं महत्वाचा आपल्याला काय, तर याच्यावर क्ल्यू मिळतो की शेतकऱ्यांचे आणि आदिवासीच्या उठावावर प्रश्न येतो. ठीक आहे, यानंतर पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील गुप्त संघटनेचे संघटनाचे कार्यक्षेत्र. श्रीधर परांजपे, सिद्धनाथ काणे, दादासाहेब खापर्डे, गंगाधर देशपांडे. आणखीन एक क्षेत्र नाव टाका इथं, हैदराबाद.
म्हणजे आपल्याला क्लिअर होऊन जाईल. ओके, 5व्या नंबरचं करा, कारण का हा बऱ्याच वेळा असं मला वाटतं की हा प्रश्न रिपीट होतोय किंवा आपल्याला हाच याचं क्लिअर म्हणजे डिटेलमध्ये पुस्तकामध्ये मिळून जाईल. आता काही व्यक्ती इथं आणखी ऍड करू शकतो आपण. बुवा उपाध्याय अभयंकर, इथं बुवा उपाध्याय लक्षात ठेवा आणि अभयंकर हे काय होते बघा. अभयंकर यांनी काय केलं होतं, वर्धा व नागपूरचं नेतृत्व केलं होतं. ठीक आहे, श्रीधर प्रांत वर्धा व नागपूर. ओके, यानंतर डॉक्टर सिद्धनाथ काणे यांना जनार्दन पुरुषोत्तम वाजने व टोंगे. इथं कोण, जनार्दन पुरुषोत्तम वाजने व टोंगे लक्षात ठेवा. म्हणजे सिद्धनाथ काणे, जनार्दन पुरुषोत्तम वाजने व टोंगे यांनी काय केलं होतं. आपल्याला हे प्रश्न येऊ शकतो, यवतमाळचं नेतृत्व केलं होतं. यवतमाळ दादासाहेब खापर्डे बघा, दादासाहेब खापर्डे यांनी अमरावतीचं नेतृत्व केलं होतं. आणि गंगाधर देशपांडे यांनी काय केलं होतं, बेळगावचं नेतृत्व केलं होतं. म्हणजे बघा आता उत्तर काय येईल आपलं 3. चला आता याच्यामध्ये हैदराबाद मी नाव टाकले. हैदराबाद मध्ये नरहरी पंत धारपुरे, बोरमणीकर, नरहरी पंत ई करा, ई नरहरी पंत बोरकर धारपूरकर, लक्ष नरहरी पंत धारपुरे, बोरमणीकर व सातवळेकर यांनी काय केलं होतं, हैदराबाद त्यांचं कार्यक्षेत्र होतं. नरहरी पंत धारपुरे, बारमणीकर लक्षात ठेवा आणि सातवळेकर यांचं क्षेत्र काय होतं, हैदराबाद होतं. म्हणजे महाराष्ट्रातील गुप्त संघटक व त्यांचं कार्यक्षेत्र. संघटक म्हणजे व्यक्ती, कार्यक्षेत्र म्हणजे त्यांनी कोणत्या क्षेत्रामध्ये कार्य केलं. आता अमरावती, बेळगाव, वर्धा, नागपूर आणि यवतमाळ याच्यामध्ये कार्य करणाऱ्या व्यक्तीचं एकाच ठिकाणी आपल्याला देण्याचा मी प्रयत्न केलाय. हैदराबाद मला असं वाटलं की नोट्समध्ये ऍड करावं. त्यानंतर गोपाळ गणेश आगरकरांसंबंधी पुढील कोणते विधान म्हणजे कोणते वृत्तपत्र संबंधित होतं. केसरी मराठा होतं मित्रांनो. केसरी मराठा हे 4 जानेवारी, हे 2 जानेवारी तारीख लक्षात ठेवा. 1881 ला सुरू झाले होते. मराठा हे इंग्रजी भाषेमध्ये होतं, केसरी हे मराठी भाषेमध्ये होतं. ओके, केसरीचे संपादक हे 81 पासून 87 पर्यंत हे आगरकर होते. मराठाचे संपादक हे लोकमान्य टिळक होते. याच्यानंतर ओके, यानंतर काय केलं, टिळकांनी आणि आगरकर यांच्यामध्ये सामाजिक सुधारणा की राजकीय सुधारणा, लक्षात ठेवा काय, सामाजिक सुधारणा की राजकीय सुधारणा या विषयावर काय झालं, मतभेद झाला आणि त्यांनी काय केलं, केसरीचा राजीनामा दिला आणि सुधारक हे वृत्तपत्र 1888 ला सुरू केलं. ओके, आता मित्रांनो वऱ्हाड समाचार हे वृत्तपत्र हे अकोल्याहून निघायचं. कुठून, अकोला. केसरी मराठा पुणे, सुधारक पुणे, अकोला. या अकोल्याला असताना सुरुवातीला गोपाळ गणेश आगरकरांनी काय केलं होतं, हे 1878 ला, मला जेवढा डेटा मिळाल्यानुसार 1878 ला हे वृत्तपत्र लक्षात ठेवा, कुठं, अकोला. इथं सुरुवातीला गोपाळ गणेश आगरकरांनी या वृत्तपत्रामध्ये लिखाण केलं. म्हणून केसरी, मराठा, वऱ्हाड आणि सुधारक या सगळ्या वृत्तपत्रासंबंधी कोण होते, गोपाळ गणेश आगरकर. तर पर्यायामध्ये एबीसी कुठं आहे बघा, हे 2 नंबरचं उत्तर येईल. आता राहिला प्रश्न स्वराज्याचा. स्वराज्याविषयी क्लिअर नाहीये की स्वराज्य 2 ते 3 वेळा लक्षात ठेवा. म्हणजे 1921, 1925, 1956 ला पण हे स्वराज्य वृत्तपत्र होतं. याच्यानंतर पुढे महत्वाचं, आता गोपाळ गणेश आगरकरांविषयी प्रश्न आपला पुढे काय येऊ शकतो, त्यांचे लिखाण मित्रांनो IMP करा. आता समाचार पत्र विचारलेत, पुढच्या वेळेस लिखाण येऊ शकतो बघा. त्यांची महत्वाची ग्रंथ संपदा परीक्षेला येऊ शकते. खरं तर त्यांचा जन्म ही परीक्षा येऊ शकतो 14 जुलै 1856 टेंबू लक्षात ठेवा कराड सातारा या ठिकाणी, आणि 17 जून 1895 पुणे या ठिकाणी दम्याच्या आजाराने त्यांचं काय झालं होतं, निधन झालं होतं. आता पुढे बघा, ग्रंथ संपदा 100 डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हा परीक्षेला येतो. डोंगरीच्या तुरुंगातील त्यांचं ग्रंथ, तुरुंगातील आमचे 101 दिवस, काय आमचे 101 दिवस. आता आमचे म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक सोबत होते 1 दिवस, हे ग्रंथ होते त्यांचा महत्वाचा. आणखी त्याच्यानंतर पुढं विकार विलसित, ऍक्च्युअली शेक्सपियरचं जो हेमलेट नाटक होतं त्याचंच भाषांतर केलं होतं, विकार विलसित. मला असं वाटतं इथं प्रश्न येऊ शकतो. यानंतर तिसरं महत्वाचं वाक्यमीमांसा आणि पुढचं गुलामगिरीचे शस्त्र. ओके, हे महत्वाची त्यांची ग्रंथ संपदा आहे. मला असं वाटतंय त्यांनी जे वृत्तपत्रावर प्रश्न आला त्यांचं मत काय होतं, कारण का बघा इष्ट असेल ते बोलणार, सत्य लक्षात ठेवा, इष्ट असेल ते काय, ते जे मन आहे ते आपल्या परीक्षेला येऊ शकते.
अनिष्ट सामाजिक रूढी परंपरेविरुद्ध चालत त्यांनी आवाज उठवला होता. बुद्धिप्रामाण्यवाद, व्यक्ती स्वातंत्र्य, समाज सुधारणेचा आग्रह धरणारे, पुनर्जन्म, जाती व्यवस्था, बालविवाह, अस्पृश्यता न मानणारे, विरोध करणारे न्यू इंग्लिश स्कूल त्यांनी स्थापन केलं होतं टिळकांबरोबर. बघा लक्षात ठेवा याच्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूल 1880 ला, त्याच्यानंतर डेक्कन एज्युकेशन सोसायटी 1884 ला, 1885 ला फर्ग्युसन कॉलेज आणि स्वतः काही काळ फर्ग्युसन कॉलेज ते प्राचार्य पण होते. महाराष्ट्र बालविवाह निषेध मंडळाची त्यांनी स्थापना केली होती. हा ऍडिशन माहिती लक्षात राहू द्या आगरकराविषयी. महाराष्ट्र कुठेतरी लिहून घ्या, हा परीक्षेला प्रश्न येईल. महाराष्ट्र बालविवाह निषेधक, बालविवाह निषेधक 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 मंडळ, काय बालविवाह निषेधक मंडळ, निषेधक मंडळाची स्थापना केली होती आगरकरांनी. हे आपल्याला बेसिक गोष्ट माहित राहू द्या. ओके. बुद्धिप्रामाण्यवाद, व्यक्ती स्वातंत्र्य, हे हेमलेट विकार विलसित, हे मला एक वाटतं, आणि त्यांचा जन्म हे आपल्याला बेसिक गोष्ट माहित राहू द्या. आधी सामाजिक सुधारणा की आधी राजकीय सुधारणा, यामुळं टिळकांबरोबर वैचारिक मत झाल्यामुळे त्यांनी केसरीचा राजीनामा दिला होता. आणखीन थोडी ऍडिशन माहिती. सुधारक या मराठी वर्तपत्राचे संपादक कोण होते? आगरकर. इंग्लिशचे गोपाळकृष्ण गोखले. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. आपल्या समोर व्यक्ती आहे दादाभाई नौरोजी, गोपाळकृष्ण गोखले, फिरोजशाह मेहता आणि दिनशा वांचा. ओके. हे बेसिक गोष्ट आहे बघा, फिरोजशाह मेहता आणि दिनशा वांचा. 4 पर्याय आहेत. आता त्याची कामं बघूया. इंडिया नावाचं वृत्तपत्र सुरू केलं, बॉम्बे असोसिएशनची स्थापना, ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष. आता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणाय गेलं तर बघा हे 4ही व्यक्ती अध्यक्ष होते, त्यामुळं इथं कन्फ्यूज करतोय. आता कसे अध्यक्ष होते? गोपाळकृष्ण गोखले 1905 च्या अध्यक्ष होते. दादाभाई नौरोजी 3 वेळा अध्यक्ष होते, 1906, 1893 आणि 1886. फिरोजशाह मेहता पण अध्यक्ष होते 1800, आय थिंक, ॲज पर माय नॉलेज 92 आय थिंक. ओके. आणि दिनशा वांचा पण होते 1901 च्या अधिवेशनाचे अध्यक्ष, जेव्हा गांधीजी पहिल्यांदा सहभाग झाले होते. त्यामुळं हा तर पर्याय कटला, आपल्याला चौथ्यातून तर नाही कळू शकत. आता 2 किलो आहेत आपल्याला. ईस्ट इंडिया असोसिएशन 1866, बॉम्बे असोसिएशन 1852. आता हा ठीक आहे, आता बघूया दोन्हीत काय लागते का मेळ. चला क्ल्यू. तर इंडिया नावाचं वृत्तपत्र ज्याला व्हॉइस ऑफ इंडिया म्हणतो, बॉम्बे असोसिएशन. आता हे क्ल्यू आपल्याला मिळतो काहीतरी. इंडिया नावाचं वृत्तपत्र कुणी सुरू केलं? दादाभाई नौरोजी. खरं सांगतो याचं उत्तर आहे दादाभाई नौरोजी. आता आपण डिटेलमध्ये जाऊया. दादाभाई नौरोजी 2दा प्रश्न आलाय, क्लिअरच करून टाकूया. सप मी याचं उत्तर सांगतो. रास्त गोपतार त्यांचं दुसरं एक वृत्तपत्र होतं, रास्त गोपतार. एकाच ठिकाणी लिहून घ्या, रास्त गोपतार आणि व्हॉइस ऑफ इंडिया. लक्षात ठेवा 1883 ला मुंबई येऊन सुरू झालं तर इंडिया किंवा व्हॉइस ऑफ इंडिया. यानंतर बॉम्बे असोसिएशन, लक्षात राहू द्या, 26 ऑगस्ट 1852 ला स्थापन झाली होती बॉम्बे असोसिएशन. लक्षात ठेवा जगन्नाथ शंकर शेठ दादाभाई नौरोजी यांनी जनतेचे दुःख व समस्या सरकारकडे मांडण्यासाठी व सरकार जनतेच्या योजना बघा लक्षात ठेवा, जनतेचं दुःख व समस्या सरकारकडे मांडण्यासाठी व सरकारच्या काही योजनेला सहकार्य करण्यासाठी बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना 26 ऑगस्ट 1852 ला जगन्नाथ शंकर शेठ दादाभाई नौरोजी यांनी स्थापन केली होती. शेठ लक्षात ठेवा. आता पुढं इंडिया असोसिएशनची स्थापना ही माहित राहू द्या, लंडन या ठिकाणी केली होती 1866 ला. 1866 ला लंडन. आता उद्देश काय असेल लंडन मध्ये व्यवस्थित बघा, ब्रिटिश जनतेला भारतीय समस्याची ओळख करून देणे यासाठी स्थापना. या ईस्ट इंडिया असोसिएशनच्या लंडनच्या संस्थेची शाखा मद्रास, मुंबई व कलकत्ता या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती. यानंतर पुढचं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते अध्यक्ष होते मित्रांनो, 3 वेळा अध्यक्ष होते. बघा 1886 आपण पहिल्याच क्वेश्चन आय थिंक दुसऱ्या क्वेश्चन मध्ये कव्हर केले. 1893 आणि 1906 हे अधिवेशन कलकत्ता, हे अधिवेशन लाहोर, लाहोर आणि हे अधिवेशन कलकत्ता. या 3ही अधिवेशनाचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी होते. 2 अधिवेशन कलकत्ताला भरले होते आणि 1 अधिवेशन लाहोरला भरलं होतं. या अधिवेशनामध्ये पहिल्यांदा स्वराज्य काँग्रेसचं ध्येय सिद्ध करण्यात आलं. ओके. आता बेसिक गोष्ट आपल्याला माहिती राहू द्या. आता क्ल्यू पुढे काय मिळू शकतो. आता याच्यानंतर त्यांचा महत्वाचा ग्रंथ, याच्यावर प्रश्न येतो, पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इंडिया. दादाभाई नौरोजीचा ग्रंथ आहे पॉवर्टी, ज्याच्यामध्ये उत्पन्न 20 रुपयापेक्षा कमी असं मानलं. पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ माहितच पाहिजे. अन ब्रिटिश रूल इन इंडिया लक्षात ठेवा, हे ग्रंथ माहितच पाहिजे. दादाभाई नौरोजीचा महत्वाचा ग्रंथ आहे पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इंडिया.
ग्रंथ इथं प्रश्न येऊ शकतो 100%. याच्यानंतर पुढं महत्वाचं बघा आणखीन त्यांचं काय, भारताचे पितामह आधुनिक राष्ट्रवादाचे प्रणेते मित्रांनो 1892 ला ते पहिल्यांदा हाऊस ऑफ कॉमन्स कुठं लंडन या ठिकाणी हाऊस ऑफ कॉमन, ठीक आहे, हाऊस ऑफ कॉमनचे सदस्य होते, उदारमतवादी सदस्य, कोणत्या उदारमतवादी पक्षाकडून फिन्सबरी मतदारसंघातून ते निवडून गेले होते. हाऊस ऑफ कॉमनचे ते दादाभाई नौरोजी पहिले भारतीय सदस्य होते, ही माहिती राहू द्या. फन्सबरी किंवा फिन्स काय पुस्तकात फन्सबरी मतदारसंघातून उदारमतवादी पक्षातर्फे निवडून गेले होते. याच्यानंतर पुढे फॉसेट समिती ज्याला आपण म्हणतो वित्त आयोग त्याचे पण ते सदस्य होते. आणि त्यानंतर बघा लक्षात ठेवा भारताच्या उत्पन्नासंबंधी जो आयोग आला ज्याला आपण वेलबी आयोग म्हणतो, या वेलबी आयोगाचे पण दादाभाई नौरोजी सदस्य होते. मित्रांनो दादाभाई नौरोजी यांना त्यांचं कार्य भारतात बरोबर इंग्लंडमध्ये पण आहे. आपल्याला ही बेसिक गोष्ट माहित राहू द्या. यांच्यावर आणखीन एक प्रश्न येतो, राष्ट्रवादी माम करा जे राष्ट्रवादी विचारधारा भारतामध्ये रुजली, दादाभाई नौरोजी असतील, राजाराम मोहन राय असतील, जगन्नाथ शंकर शेठ असतील, रमेशचंद्र बॅनर्जी असतील, या सगळ्यामध्ये भूमिका होते. पण राष्ट्रीय लेवलला अखिल भारतीय संघटना जी स्थापन झाली काँग्रेस, या काँग्रेसचे ते संस्थापकापैकी एक होते. याच्यावर प्रश्न कंबाईनला आलेला आहे. यानंतर पुढचा प्रश्न, संप्रदायाच्या वाढीसाठी कारणीभूत ठरलेल्या खालील विधान बघा विधान कोणाचे आहेत. हिंदू मुस्लिम हे दोन राष्ट्र असून ते विरोधी राष्ट्र आहेत. फोडा आणि जोडा हे धोरण हिंदुस्थानात अंमलात आणले पाहिजे, मुस्लिमांना हिंदूपासून अलग केलं पाहिजे. महात्मा गांधीजींची सविनय कायदेभंग चळवळ भारताचे पूर्ण स्वातंत्र्यावर करता नाही तर भारतीय मुसलमान हिंदू महासभेच्या सोबत आणण्यासाठी आहे. मला वाटतं हे स्टेटमेंट जीनाच आहे. चला बघूया पुढे, भारताला मातृभूमी मानणाऱ्याचा भारत देश, बघा भारताला मातृभूमी मानणाऱ्याचाच भारत देश, डी. चला एक एक करून बघूया. आता आपल्या समोर पर्याय आहेत. हिंदू मुस्लिम हे दोन राष्ट्र असून ते विरोधी राष्ट्र आहेत. खरं हे सरळ उत्तर आहे. याला म्हटलं होतं सर सय्यद अहमद खान यांनी. ओके, सर सय्यद अहमद खान. फोडा आणि झोडा लक्षात ठेवा, हे धोरण हिंदुस्थान अंमलात आणले पाहिजे, मुस्लिमांना हिंदू अलग केले पाहिजे. ऍक्च्युली हे प्राचार्य बेक होते. चला अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी कुणाला आठवते का बघा. यानंतर महात्मा गांधी आणि सविनय कायदेभंग चळवळ हे जीना बरोबर आहे. भारताला मातृभूमी मानणाऱ्याचा भारत देश, विनायक दामोदर सावरकर. ओके, 4 पर्याय होते आपल्याला क्लिअर. सर सय्यद अहमद खान मित्रांनो यांनी हिंदू लक्षात ठेवा काँग्रेसच्या स्थापनेला पण विरोध केला होता आणि पहिल्या अधिवेशनाच्या वेळी मुस्लिमांनी काँग्रेसमध्ये सहभागी होणे असं आव्हान केलं होतं. चला ही स्टेटमेंट विचारले. मला असं वाटतं कंबाईनचा थोडा पॅटर्न दिवसेंदिवस बदलतोय. आता प्रत्येक व्यक्तीचं म्हणणं किंवा एखाद्या स्टेटमेंट विषयी प्रश्न आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, 1 नोव्हेंबर 1866 स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया कंपनीचे उद्देश काय होता. ईस्ट इंडिया असोसिएशनचा, माफ करा बोलण्याच्या ओघात, ईस्ट इंडिया असोसिएशन 1 नोव्हेंबर 1866 लोकशिक्षण हा उद्देश होता. त्याचा काय होता उद्देश, लोकशिक्षण हा उद्देश होता. लोकशिक्षणासाठी फक्त शी. चला आता हे कोण स्थापन केली ती, दादाभाई नौरोजी, रमेशचंद्र बॅनर्जी. कुठं स्थापन केली ती, लंडनला. शाखा कुठं होत्या, भारतात. ठीक आहे, लंडनला. त्यांच्या 3 भारतामध्ये ब्रँच होत्या, कलकत्ता, मुंबई आणि मद्रास. ओके, ब्रिटिश जनतेला काय करणे, भारतीय समस्यांची माहिती करून देण्यासाठी, त्यांच्या सदस्यांना माहिती करून देण्यासाठी व महत्वाचा उद्देश काय होता, तरुणांना स्वातंत्र्यासाठी प्रेरित केलं जाईल. म्हणजे काय होतं, लोकशिक्षणासाठी, लोकजागृतीसाठी. ह्याचं उत्तर काय आहे, शी आहे. यानंतर आजच्या लेक्चरचा शेवटचा प्रश्न, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन संस्थेशी खालीलपैकी कोणती व्यक्ती संबंधित होती. व्यक्तीवर प्रश्न विचारला, स्थापना विचारला नाही, उद्देश विचारला नाही. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन 1885 ला स्थापन झाली होती. पर्याय आहेत गोपाळ गणेश आगरकर, फिरोजशाह मेहता, बदरुद्दीन तय्यबजी, के.टी. तेलंग. यांना ब्रदर इन लॉ म्हणतात, कारण का 3 समाजाचे 3 व्यक्ती, ब्रदर इन लॉ. बेसिक गोष्ट आपल्याला माहित राहू द्या, बघा लक्षात ठेवा, ब्रदर इन लॉ. फिरोजशाह मेहता, बदरुद्दीन तय्यबजी, न्यायमूर्ती के.टी. तेलंग हे 3ही बरोबर आहे. गोपाळ गणेश आगरकर नाही, त्यामुळं BCD याचं उत्तर आहे. चला फिरोजशाह मेहता, बदरुद्दीन तय्यबजी आणि के.टी. तेलंग. संघटनेचा बघा उद्देश काय होता, म्हणजे काय होतं सुरुवातीला, म्हणजे आपल्या मागण्या घटनात्मक मार्गानेच अवलंब करणे, तसंच
संस्थेनं काय केलं, राजकीय कार्यास सुरुवात केली होती. कोणत्या? बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनने. मित्रांनो पहिलं कार्य यांनी काय केलं, इंडियन नॅशनल काँग्रेसचं जे 1885ला मुंबईमध्ये अधिवेशन भरलं होतं, ह्या आयोजनाची जबाबदारी यांच्यावर होती सगळी. कुणाची? बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन संबंधी. ओके. आता महत्वाचं पुढं आणखीन एक महत्वाचं, हे जे व्यक्ती आहेत फिरोजशाह मेहता, बदरुद्दीन तय्यबजी, न्यायमूर्ती के.टी. तेलंग, यांचं वैयक्तिक कार्य पण खूप चांगलं आहे. आता बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनच्या अगोदर ज्या काही 1852ला बॉम्बे असोसिएशन स्थापन झाली होती, याच संघटनेचं पुन्हा रूपांतरण बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनमध्ये करण्यात आलं. जगन्नाथ शंकर शेठ, डॉक्टर बाहू दाजी लाड यांनी स्थापन केलेली संस्था. ओके. आता मित्रांनो आपण या आजच्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये 2022च्या PYQचं डिस्कशन घेतलेलं आहे. ठीक आहे. काही तुमच्या शंका असतील की सर खूप वेळ लेक्चर चाललं. मित्रांनो हे गरजेचं होतं, कारण का PYQचा एवढाच फायदा आहे. बघा शब्द आहे अनालिसिस म्हणजे विश्लेषण असं असावं, आलेल्या क्वेश्चनचं समाधान तर व्हावं, परंतु सराउंडिंग माहिती मिळावी, भविष्यातला क्वेश्चन पण कव्हर व्हावा. आणि लक्षात ठेवा तुम्ही वेळ दिलाय तर आम्ही क्वालिटीची तुम्हाला माहिती देणं ही आमची जबाबदारी आहे. मित्रांनो अशाच प्रकारचं उद्याच्या लेक्चरला 2021च्या कंबाईनचं आपल्याला सिरीज इतिहास विषयाचे PYQ मिळून जातील. आपण जर नवीन असाल तर आमचं चॅनल जॉईन करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, ॲप डाउनलोड करा. आणि लक्षात ठेवा आपल्या काही सूचना असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. या PYQ सिरीज बघा चालू आहे, त्याचप्रमाणे IMP टॉपिक पण महत्वाचे घटक, उदाहरणामध्ये शिक्षण असेल, किसान सभा असतील, काँग्रेस पूर्व स्थापन झालेल्या संघटना, काँग्रेसचं अधिवेशन, महसुलासंबंधी पद्धती, असे छोटे छोटे सगळे व्हिडिओ आपल्याला आमच्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या YouTube चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये मिळून जातील. भेटूया पुन्हा. थँक्यू सो मच.